आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते सर्वांना. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी आणि या ऊर्जेसह एकरूप होण्यासाठी आपण सर्वजण एकत्र आलेलो आहेत. आणि ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, भरभराट आणतेच. आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अनेक सेशन मध्ये आपण ऊर्जेसोबत ओळख करून घेतलेली आहे. आज सुद्धा अनेक नवीन सदस्य आहेत. तुम्हाला ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी म्हणजे काय हे सांगणार आहे. आणि सोबतच ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या आयुष्यामधील आर्थिक समस्यांवर कसा बरं तोडगा काढते, आपल्या आर्थिक समस्या कशा सोडवल्या जातात आणि कोणाकोणाच्या सोडवल्या गेल्या आहेत, या सगळ्या गोष्टींबद्दल आपण आजच्या सेशन मध्ये बोलणार आहे. युट्यूबच्या सर्व सदस्यांना अगदी मनापासून आत्मा नमस्ते. ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या प्रत्येकाला सुख, समाधान, आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता देणारच. कारण ही ऊर्जा आपल्या प्रत्येकाच्या आतमध्ये आहे. या ऊर्जेचा योग्य वापर कसा करायचा हे आपण आजपर्यंत शिकलो नव्हतो. आपण आता उत्कृष्ट प्रकारे ऊर्जेचा वापर कसा करायचा आणि या ऊर्जेचा वापर मी स्वतःसाठी कसा करणार, इतरांसाठी कसा करणार, माझ्या समस्या सोडवण्यासाठी कसा करणार आणि सगळ्यात महत्वाचं माझी आर्थिक उन्नती करण्यासाठी कसा करणार हे आपण आजच्या सेशन मध्ये समजून घेणार आहे. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी ही आपल्या प्रत्येकाच्या आतमध्ये असलेली ऊर्जा आहे. तुम्ही मी आपला जसा जन्म झाला तसा जन्मतःच आपल्या प्रत्येकाकडे ही ऊर्जा होती आहे आणि जन्म होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे ही ऊर्जा असणारच आहे. फक्त गरज आहे या ऊर्जेचा योग्य वापर करण्याची. ही ऊर्जा आपल्याकडे आजपर्यंत होती आहे. मग आपण या ऊर्जेचा सगळ्या ठिकाणी वापर केला का? तर नाही. या ब्रह्मांडीय ऊर्जेचा वापर करत असताना आपण 30 ते 35% आजपर्यंत वापर केलेला आहे. या ब्रह्मांडीय ऊर्जेचा वापर आपण मोठ्या प्रमाणात करणे व मोठ्या प्रमाणात करण्यासाठी अगोदर ऊर्जा आपल्याकडे मोठ्या प्रमाणात असायला हवी ना. यस, असेल तर करणार. यस, आतापर्यंत आपण युनिव्हर्स कडून जेवढी ऊर्जा घेतो तेवढी ऊर्जा आपण आपल्या आरोग्यासाठी, आपल्याला जिवंत राहण्यासाठी, आपल्या आनंदासाठी, कुठे आपल्या जखमा भरून येण्यासाठी, कुठे आपण ज्याला म्हणतो हिलिंग, स्वतःच स्वतःवर केलेला उपचार, मग तो शारीरिक असो, मानसिक असो, ओके, ह्यासाठी आपण आपल्या या ऊर्जेचा वापर करून घेतलेला आहे. आता ब्रह्मांडीय ऊर्जा रेखेसोबत जुडल्यानंतर आपण काय करणार आहे, तर मोठ्या प्रमाणात ही ब्रह्मांडाकडे असलेली ऊर्जा घेणार आहे आणि याचा शास्त्रशुद्ध पद्धतीने माझ्या आर्थिक उन्नतीसाठी, माझ्या शरीराच्या हिलिंगसाठी, उपचारासाठी, माझ्या मानसिक आरोग्यासाठी मी कसा वापर करायचा हे टेक्निक शिकणार आहे. मी टेक्निक हा शब्द यासाठी वापरते आहे की ऊर्जा तुमच्याकडे आणि माझ्याकडे आहेच. आता फक्त टेक्निक घ्यायची आहे मोठ्या प्रमाणात ऊर्जा घेण्याची आणि मोठ्या प्रमाणात या ब्रह्मांडासोबत एकरूप होण्याची. मग मी आतापर्यंत म्हटलं आहे ब्रह्मांडीय ऊर्जा, ब्रह्मांडीय ऊर्जा वारंवार म्हटलं आहे. मग काय आहे ही ब्रह्मांडीय ऊर्जा, काय आहे ही युनिव्हर्सल ऊर्जा? कोणी म्हणेल मॅडम आम्ही तर आतापर्यंत ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजे काय हे ऐकलंच नाही. हो, ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजे काय हे जरी ऐकलं नसेल तरीही आपण वेगळ्या शब्दांमध्ये या ऊर्जेसोबत ओळख मात्र करून घेतलेली आहे. ब्रह्मांडीय ऊर्जा मी म्हणते आहे यालाच आपण आजपर्यंत प्राणा, प्राणशक्ती, प्रकाश, प्राण ऊर्जा असं म्हटलं आहे. प्राणा, प्राणशक्ती, प्राण ऊर्जा, ऊर्जा सोर्स आणि विज्ञान याला जैविक ऊर्जा म्हणते. ज्या जैविक ऊर्जेच्या असण्याने तुम्ही मी आजपर्यंत जिवंत आहोत. आपल्या आतमध्ये असलेली ही ऊर्जा जोपर्यंत आपल्या आतमध्ये आहे तोपर्यंत आपण जिवंत आहोत, हो की नाही?
येस. जेव्हा आपल्या आतमध्ये प्राणा नाही, जेव्हा आपल्या आतमध्ये प्राणशक्ती नाही, तेव्हा आपण जिवंत नसतो. मग फक्त जिवंत असण्यासाठी कार्य करते का ही ऊर्जा? तर नाही. ही ऊर्जा आपल्याला जिवंत ठेवण्यासाठी, सोबतच आपल्या शारीरिक, मानसिक, आर्थिक, भौतिक, म्हणजे आपल्या आध्यात्मिक, या प्रत्येक प्रगतीसाठी आपल्याला मदत करत असते. आणि त्या प्रकारे मदत आपण आतापर्यंत या ऊर्जेची अजाणतेपणी घेतलेलीच आहे. असं कोणीच नाहीये की त्यांनी आरोग्यासाठी ऊर्जेचा वापर केला नाही, केला आहे. आणि हे मी वारंवार अनेक सेशन मध्ये सांगितलेलं आहे की बाबा आपल्याला कुठं खरचटलं, लागलं, तर आपलं शरीर स्वतःला अनेकदा दुरुस्त करतं, म्हणजेच आपल्या उपचारांसाठी आपण ऊर्जेचा वापर केला आहे. कधी डोकं दुखलं, कधी एखाद्या वेळेस डोकं दुखलं, हे झालं शारीरिक. पुन्हा जर काय कुठं मनस्थिती खराब झाली, कधी नाराज वाटलं, तर या नाराजीला पुन्हा आनंदामध्ये प्रयत्न करण्याला, पुन्हा आपल्याला आपली मनस्थिती चांगली करण्याला अनेकदा दुसऱ्या कोणी मदत न करता सुद्धा आपण स्वतः दुरुस्त केला आहे. तेव्हा सुद्धा आपण ऊर्जेचा उत्कृष्ट प्रकारे वापर केलेला आहे. म्हणजेच काय, तर या युनिव्हर्सल ऊर्जेचा, या ब्रह्मांडीय ऊर्जेचा आपण आपल्या मानसिकतेसाठी आणि शारीरिक आजार, दुखणं थोडं कमी जास्त असेल ते दुरुस्त करण्यासाठी वापर केला आहे. मग तरीही आपण बऱ्याच वेळा आजारी पडतो. हो, तरीही आपल्या लाईफमध्ये बरेचसे प्रश्न आहेत का? तर आपण आपल्या ऊर्जेचा पूर्ण वापर करत नाही. आणि ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जोडल्यानंतर आपण मात्र ह्या सगळ्या गोष्टीचं टेक्निक शिकणार आहे. बघा, मला एक विषय सांगायचं आहे. रेकी हा जो शब्द आहे ना, हा शब्द म्हटला की अनेक लोकांना एलर्जीच येते. बापरे, रेकी शिकत आहेत म्हणजे काय शिकतायत? म्हणजेच ध्यान करणे शिकत आहेत, मेडिटेशन करणे शिकत आहेत. आपणही अनेक वर्षापासून ध्यानधारणा करतो आहे, अनेक जण करते ना. यस. मग रेकी शिकतो म्हणजे काय? तर रेकी शिकतो म्हणजे पुन्हा नव्या टेक्निकने ही ध्यानधारणा करतो आहे. बस, नव्या ऊर्जेसह आपण ध्यानधारणा करतो आहे. ऊर्जेसह नाही, ऊर्जा तीच, फक्त टेक्निक नवं वापरतो आहे, पद्धती नवी वापरतो आहे. जेथे जास्त वेळ लागायचा तिथे कमी वेळामध्ये आपली आध्यात्मिक आणि प्रगती करणार आहे. आणि या आध्यात्मिक ऊर्जेचा आपल्या शरीरासाठी आणि मनाच्या दुरुस्तीसाठी कसा वापर करायचा, आणि मग त्यासोबतच आपले या भौतिक जगातील प्रश्न कसे मिटवायचे, यासाठी या ऊर्जेचा वापर करायचा, हे शिकतो आहे. आणि हे सगळं आपल्या शास्त्रांमध्ये दिलं आहे. फक्त आपण त्याकडे डोळसपणे पाहिलं नव्हतं, हे एका वेगळ्या नजरेने पाहणं आहे आणि त्या पद्धतीने आपण ऊर्जेचा वापर करणं आहे. अशा प्रकारे आपल्याला ऊर्जेसह एकरूप व्हायचं आहे. रे आणि की हा शब्द म्हणजे काय? सेम शब्द जापानवरून आला आहे. कारण जसं मी म्हटलं आहे की आपल्या शास्त्रांमध्ये ऊर्जेचा उल्लेख आहे. सेम आपल्या अथर्व वेदामध्ये या ऊर्जेचा उल्लेख आहे. अथर्व वेदापासून, बघा, अथर्व वेदापासून आपले सर्व संत मुनी या ऊर्जेचा वापर करत आहेत. त्यांनी पण आपल्याला सांगितलं होतं की तुमच्या जातील ऊर्जेचा वापर करा. परंतु आपण शब्दांचा विपर्यास केला आणि काहीतरी वेगळ्या दिशेने भटकत राहिलो. आपल्या साधू संत महात्म्यांनी आपल्याला सांगितलं होतं की स्वतःमधीलच ऊर्जेला ओळखा, स्वतःमधील देव ओळखा. स्वतःमधील देव ओळखणं म्हणजे काय? तर मी या परमपिता परमेश्वराचा एक अंश आहे हे मान्य करा. आपणच हे ब्रह्मांड आहे. या ब्रह्मांडामध्ये असलेली जी ऊर्जा आहे ही तुमच्या आणि माझ्या प्रत्येकाच्या आतमध्ये आहे. या ब्रह्मांडाकडे वैश्विक ऊर्जा म्हणजे विश्व स्वरूपामध्ये मोठ्या स्वरूपात आहे. आपण या ब्रह्मांडाचं सूक्ष्म स्वरूप आहे. आणि या सूक्ष्म स्वरूपाने या विश्व स्वरूपाकडून केवढंही घेतलं तरीही कमी पडेल का त्या विश्व स्वरूपाकडे? पडूच शकत नाही. कारण ब्रह्मांडाकडे अनंत आहे, जेवढं हवं आहे ना तेवढं अनंत आहे. आणि आपण मात्र त्या ब्रह्मांडाचं सूक्ष्म स्वरूप आहे. मग तो आपल्याला देताना कधीही कमी करू शकत नाही. फक्त होते असं
की आज माझ्या आयुष्यामध्ये प्रश्न आहेत. हे का? तर मला योग्य प्रकारे ऊर्जा ग्रहण करता येत नाही आणि या ऊर्जेचा योग्य प्रकारे वापर कसा करायचा हे कळत नाही. आणि हे टेक्निक मला आलं की यस, मी एवढ्या विश्वासाने का बरं सांगते, का सांगते की हो आजचं सेशन आहे, आर्थिक समस्या सोडवायच्या आहेत का तुम्हाला? आणि कालच आमच्या सेशन मध्ये हा विषय निघाला, तेव्हा मला दादांनी सांगितलं की मॅडम उद्या हाच विषय घ्यायचा. ओके, म्हणून हा विषय घेतला आहे. तर आर्थिक समस्या खरंच सोडवायच्या आहेत का तुम्हाला? तर मी विश्वासाने सांगते की ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जोडल्यानंतर आर्थिक समस्या सोडवल्या जातात. आता आजपर्यंत मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट सोबत जुडलेले जेवढे सदस्य होते, ज्यांच्या आयुष्यामध्ये कुठे आर्थिक प्रश्न होता, ते प्रश्न मी नाही तर त्या सदस्यांनी त्यांच्या त्यांच्या ऊर्जेनी त्यामधून योग्य मार्ग काढलेला आहे. एवढंच नव्हे तर त्यांच्या आप्त स्वकीय यांना सुद्धा त्यांनी आर्थिक प्रश्नांमधून बाहेर काढलेलं आहे. मग हे कसं? तर त्यांनी ऊर्जेचा योग्य वापर कसा करायचा हे टेक्निक शिकून घेतलं. यस, रेकी म्हणजे काय? तर रेकी म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा, विश्वव्यापी या संपूर्ण विश्वामध्ये असलेली एकच ऊर्जा, जी माझ्याकडे आहे, जी तुमच्याकडे आहे. आता काही लोक बाहेर देशामधून सुद्धा आहे, यस तुमच्याकडे आहे. संपूर्ण विश्वामध्ये, संपूर्ण पृथ्वीवर या ब्रह्मांडामध्ये असलेली एकच ऊर्जा, जी वैश्विक ऊर्जा आहे, जो प्राण आहे, जो प्राणशक्ती आहे, त्या वैश्विक ऊर्जेला, विश्वव्यापी ऊर्जेला रे म्हटलं जातं. आणि त्या जीवनशक्तीला की म्हटलं जातं. म्हणजे संपूर्ण विश्वामध्ये असलेली जी वैश्विक शक्ती आहे, जी जीवनशक्ती आहे, तिला ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी असं म्हटलं जातं. कारण रेकी हा शब्द जापानवरून आलेला आहे. जापानमध्ये रे या शब्दाचा अर्थ विश्वव्यापी आणि की या शब्दाचा अर्थ जीवनशक्ती असा आहे. मग हीच जीवनशक्ती, हीच वैश्विक ऊर्जा, हीच विश्वव्यापी ऊर्जा आपल्याला कशी वापरायची ही आपल्या अथर्व वेदामध्ये सांगितलं आहे. त्यानंतर अनेक साधू संत महात्म्यांनी याचा उपयोग केला आहे, अनेकांच्या आयुष्यामधील दुःख नाहीसे केले. त्यासोबतच महात्मा बुद्धांनी सुद्धा याच ऊर्जेला आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला त्यांच्या अनुयायांमार्फत. हीच ती ऊर्जा. आणि याच महात्मा बुद्धांच्या ऊर्जेचा, त्यांची कीर्ती ऐकून अभ्यास करायला आलेले डॉक्टर मिकाऊ उसुई हे जापानवरून आले आणि यांनी बुद्धांच्या लेखनाचा, त्या अनुभवांचा, त्या साहित्याचा अभ्यास केला आणि जापानमध्ये जाऊन पुन्हा ऊर्जेवर अभ्यास केला, ध्यानधारणा केली आणि पुन्हा त्याचं नवं रूप आपल्या समोर दिलं आहे. म्हणून मग हा शब्द जापानवरून आला आहे. म्हणून मग काय ऊर्जा जापानची झाली आहे का? किंवा डॉक्टर मिकाऊ उसुई यांनी भारतामधून शिकून गेले म्हणून ऊर्जा भारताची झाली आहे का? तेव्हा सुद्धा जापानमध्ये ही ऊर्जा होतीच. ओके, होतीच ना, परंतु तिचा वापर कसा करायचा हे टेक्निक त्यांना माहिती नव्हतं. त्यांनी बुद्धांच्या साहित्यावर अभ्यास करून ते टेक्निक आत्मसात केलं, पुन्हा त्यावर अभ्यास केला आणि पुन्हा आपल्याकडे आणलं. मग त्या काळामध्ये आपले साधू संत महात्मे यांनी ऊर्जेचा वापर केलाच नाही का? तर नक्कीच केला. त्या काळामध्ये सुद्धा आणि आजपर्यंत सुद्धा या ब्रह्मांडीय ऊर्जेचा वापर आपल्या साधू संत महात्म्यांनी केलाच आहे. अनेक लोकांना दुरुस्त केले आहे. श्री संत गजानन महाराज, स्वामी समर्थ आणि साईबाबा. आपण किती महात्म्यांची नावं घेऊया, कुठल्या पंथाचं नाव घेऊया, खरं तर हे घेणं अयोग्य ठरेल. साईबाबांकडून आलेले काही सिम्बॉल सुद्धा ब्रह्मांडी ऊर्जा रेकीमध्ये शिकवले जातात. बऱ्याच जणांना माहितीच नाहीये हा विषय. करते यस. तर काय आहे ना, ऊर्जेचा
वापर कसा करायचा हे टेक्निक आपण शिकलो नाही, म्हणून आपल्याला त्याबद्दल माहिती नाही आणि आपण शब्दांच्या संभ्रमामध्ये राहतो, संभ्रम निर्माण करतो स्वतःमध्ये आणि ऊर्जेपासून दूर होतो. म्हणून मी आवर्जून सांगेल की ब्रह्मांडीय ऊर्जा, रेकी म्हणजे तुमच्या आणि माझ्या आतमध्ये असलेली ऊर्जा. ओके, आपण आणखी सोपी शब्दामध्ये सांगूया. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी म्हणजे काय, तर प्रत्येक सजीवाच्या प्रती त्याच्या आतमध्ये असलेली ऊर्जा, ज्या ऊर्जेच्या असण्याने आपण जिवंत आहोत. मग ही ऊर्जा आपल्यासाठी जिवंत असण्यापुरतं काम करते आहे, थोडे छोटे मोठे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी काम करते आहे. मग आता आपण काय करणार आहे, तर मोठ्या प्रमाणात ऊर्जा खेचून घेणार आहे नव्या टेक्निकने. अगोदर असं व्हायचं, ध्यानधारणा करायला हिमालयामध्ये अनेक साधू संत महात्मे जायचे, तेव्हा त्यांच्याकडे खरोखर तेवढा आयुष्यमान असायचं. आता आपल्याकडे आहे का? नाही. जेमतेम 60-70-100 वर्षामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या असतात, हो ना? येस. आणि आपण साधना तेवढी करू शकत नाही. परंतु आपण जर नव्या टेक्निकनी साधना केली तर कमी वेळामध्ये आपण चांगल्या प्रकारे साधना करू शकतो. हे सुद्धा तेवढंच महत्वाचं. असं व्हायचं, महिला मंडळ 25 ते 30 वर्षापूर्वी आपल्याकडे मिक्सरच नव्हते, तेव्हा आपण पाटा वरवंट्यावर आपलं भाजीचं सारण तयार करायचो. येस. तेव्हा ते सारण तयार करत असताना किती वेळ लागायचा? भरपूर वेळ लागायचा. तेव्हा ही नवी टेक्नॉलॉजी उपलब्ध होती का मिक्सरची? नव्हती. तर तेव्हा त्या टेक्निकचा वापर करायचा, ते बरोबरच होतं, ते कुठे चूक होतं का? नाही. पण आता इलेक्ट्रिसिटीचा शोध लागला, घरोघरी मिक्सर झाले, घरोघरी. अगदी आपण गॅसवर एका गॅसवर भाजी सुरू, एका गॅसवर काही दुसरं सुरू असते, कुकर लावलेला असतो, दुसरीकडे काही चालू असते आणि आपण क्षणार्धामध्ये काय करतो, तर बटन फिरवतो, काम पडलं तर मोबाईलही कानाला असतो, माझा तर नेहमीच असतो. तुमचे फोन येतात म्हणून तुमच्याशी बोलणं पण सुरू असते, एका सेकंदामध्ये मिक्सर फिरवलं जातं आणि भाजीचं सारण तयार, बरोबर? मसाला तयार होतो ना सगळ्यांचा. मग नव्या टेक्निकचा वापर केल्यामुळे काय झालं, आपण क्षणार्धामध्ये काम करू शकलो, बरोबर? अगदी अल्पावधीमध्ये, मेहनत लागली नाही, हाताचा वास आला नाही, सोबतच हाताला मिरची लागली नाही, हाताची अंगार झाली नाही, म्हणजे सुरक्षितता पण मिळाली, वेळ पण वाचला आणि मल्टीटास्किंग आपण करू शकलो. एका वेळेस कुकरही सुरू आहे, एका वेळेस आपण फोनवरही बोलतो आहे, मिक्सरही निघते आहे आणि काम पडलं तर तिथच्या तिथं आपण त्याच मिक्सरवर कणिकही मळून घेतो. ओके, असं करतो आपण. किती क्षणार्धामध्ये काम करतो. मी माझी टेक्निक सांगितली तुम्हाला. ओके, म्हणजे काय, तर कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त काम आपण करत असतो आणि सगळं जसंच तसं जे व्हायचं तेच होते आहे. भाजी होते आहे, पोळ्या होते आहेत, सगळ्याच गोष्टी होते आहे. मग आपण काय केलं, तर आपण नव्या टेक्निकचा वापर केला, केला ना? या नव्या टेक्निकचा वापर केल्यामुळे आपल्याला मेहनत कमी लागली आणि वेळ कमी लागला आणि आपण चांगल्या प्रकारे सगळ्या गोष्टी करू शकलो. असं पण नाही होत आहे की बाबा मिक्सरवरून आपण मसाला तयार केला तर जाडा राहिला का, बारीक राहिला का, हे पण नाही. आपल्याला हवा तसं करू शकतो. सेम हेच मला सांगायचं आहे. नव्या टेक्निकचा वापर केल्यामुळे आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपण एवढ्या प्रकारे स्वतःला मदत करू शकतो. तर फक्त मिक्सरच नाही, तर असं पावलं पावली आपण करतो आहे ना, बंधू वर्ग गाड्यांचं, प्रत्येक प्रत्येक ठिकाणी जेवढं बोलू तेवढं कमी आहे या विषयावर. मग फक्त नवी टेक्निक इलेक्ट्रिसिटी मध्येच येऊ शकते का, की आयुष्याच्या प्रत्येक वळणावर येऊ शकते? आध्यात्मिक प्रगती करत असताना सुद्धा अगोदर आपण ध्यानधारणा करायचो, यस ते योग्यच होतं, ते काही चूक नव्हतं. किंवा आजही काही लोक मंत्र जाप किंवा मग आणखी आपापल्या पद्धतीने ध्यानधारणा करतात, त्याला आपण चूक नाही म्हणत आहे. पण आपण एवढं म्हणतो आहे, ब्रह्मांडीय ऊर्जा रेखेसोबत जुडाल तर नव्या टेक्निकनुसार नव्या टेक्निकनुसार मोठ्या प्रमाणात ऊर्जा खेचून घेणे. ओके, या घेतलेल्या ऊर्जेचा वैद्यकीय शास्त्रानुसार माझ्या आरोग्याच्या दुरुस्तीसाठी मी कसा वापर करावा आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून माझ्या
मानसिकतेवर मी कसा याचा परिणाम करून घ्यावा, पॉझिटिव्हिटी स्वतःमध्ये कशी क्रिएट करावी आणि या मानसिकतेसोबतच मी माझे नातेसंबंध कसे दुरुस्त करावे, मी माझी आर्थिक प्रगती कधी कशी छान करावी, माझ्या आर्थिक प्रश्नांवर मी कसा बरं तोडगा काढावा, याच सोबत मी माझे सामाजिक प्रश्न कसे सोडवावे, म्हणजे आरोग्य सोडून मानसिकते सोबतच आपण फक्त आरोग्यच नव्हे, फक्त मानसिकताच नव्हे, तर शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक, भौतिक, शैक्षणिक, तुम्हाला जेथे जेथे ऊर्जेचा वापर करायचा आहे तेथे तेथे तुम्ही करू शकता. फक्त यासाठी दोन गोष्टी गरजेच्या आहे. काय? तर सगळ्यात पहिलं आपण म्हणतो आरोग्यम धनसंपदा, तर आपल्याला आपलं आरोग्य सुद्धा दुरुस्त करायचं आहे आणि आरोग्यासोबतच आपली मानसिकता सुद्धा दुरुस्त करायची आहे. माइंडसेट प्रॉपर करायचं आहे. सबकॉन्शियस माइंडची भाषा शिकून घ्यायची आहे. आपली मानसिकता दुरुस्त करणं म्हणजे काय? तर आपला माइंडसेट प्रॉपर करणे. आर्थिक उन्नती जर करायची असेल तर अगोदर येथे क्रिएट करावं लागेल. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी कसे बरं काम करते? ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी वेगवेगळ्या शास्त्रांवर कार्य करते. या ऊर्जेसह आपल्याला एकरूप व्हायचं असेल तर आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे विश्वास. तुमचा विश्वास हवा आहे कोणावर? स्वतःवर, ऊर्जेवर. कारण जर तुमच्या माइंडमध्ये असं आहे कशी काय बरं ऊर्जा काम करणार, असं कसं बरं होऊ शकते, मी फक्त परीक्षाच घेणार, असं माझ्यासोबत होऊ शकते का, तर नाही होणार. कारण आपण आपण स्वतःवर विश्वास ठेवत नाही. येथे वैज्ञानिक दृष्टिकोनातून काम होते विचार, भावना आणि कृती, त्रिसूत्रीवर येथे कार्य केलं जातं. जेव्हा ब्रह्मांडीय ऊर्जेचा विषय येतो तेव्हा लक्षात असू द्या, सर्व सदस्यांना मी एवढं सांगेल की ही ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजेच युनिव्हर्सल ऊर्जा ही तुमच्या माझ्यामधील श्रद्धा, मनोविज्ञान आणि पॉझिटिव्हिटी, सकारात्मक दृष्टिकोनावर आधारित असून हिचा वापर आपण आपल्या मानसिक आरोग्यासाठी, शारीरिक आरोग्यासाठी आणि आजचा विषय म्हणून फक्त शॉर्ट मध्ये सांगते की व्यावसायिक प्रगतीसाठी प्रेरणा म्हणून खूप सुंदर प्रकारे करू शकतो. मग हे कसं? मग आतापर्यंत मॅडम आम्हाला हे जमलं नाही, यानंतर कसं बरं जमेल? किंवा खरंच माझ्या आर्थिक परिस्थितीमध्ये बदल होऊ शकतो का? तर हो. आज जर का तुमच्या लाईफमध्ये आर्थिक प्रश्न निर्माण झालेला आहे तर तो का निर्माण झालेला आहे? आपल्या योग्य नसलेल्या निर्णय क्षमता, किंवा आपल्यामध्ये नसलेली हिंमत, किंवा आपले निर्माण झालेले आर्थिक ब्लॉकेजेस. मग आर्थिक ब्लॉकेजेस कसे बरं निर्माण होतात? शारीरिक कारणामुळे, मानसिक कारणामुळे हे ब्लॉकेजेस आयुष्यामध्ये निर्माण होत असतात. खरं तर प्रत्येक या जगामध्ये या येथे जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती सारखी प्रगती करू शकते. कारण प्रत्येकाजवळ मेंदू सारखा आहे. जवळजवळ प्रत्येकाजवळ ताकदही सारखीच असते. आपण प्रत्येक जण एकाच वर्गात शिकत असतो, बरोबर? जेव्हा शाळेमध्ये होतो तेव्हा आपण प्रत्येक जण एकाच वर्गामध्ये, एकाच सरांनी आपल्याला एकच गणित शिकवलेलं आहे. अनेकदा असं झालं, यस एकच गणित शिकवलंय, पण तरीही एकाच वर्गातले सगळे विद्यार्थी सारखे प्रगत आहेत का? नाही ना. अनेकदा असं सुद्धा झालं आहे, एका वर्गातले विद्यार्थी सोडूया आपण, कधी कधी तर असं झालेलं आहे एखादा विद्यार्थी खूप प्रगती करून गेला आहे आर्थिक, असं पण झालेलं आहे. किंवा त्यापेक्षा वेगळं उदाहरण आपण घेऊया, एकाच आईच्या पोटी जन्मलेले दोन भावंड सारखी प्रगती करतात का आर्थिक? नाही ना. बघा आपल्या आजूबाजूची उदाहरणं बघा किंवा स्वतःच बघा.
कधी कधी एकाची खूप जास्त प्रगती असते, एखादा मागे पडतो. बरं, सारखे भावंड नाही, एकदम जुळे भाऊ सुद्धा सारखीच प्रगती करतील असं नाही, आहे का? मग त्यांचा तर जन्मवेळ, जन्म ठिकाण, सर्व गोष्टी सारख्या असतात जुड्यांच्या, असतात ना की नसतात? असतात ना. पण तरीही तुमच्या आजूबाजूला बघा, दोघांनी सारखी प्रगती केली असं कधी झालं आहे का? नाही. मग बदल काय होतो? मग ग्रह बदलले आहे, दशा बदलली आहे, किंवा मग आपण म्हणूया जे काय असेल ते इतर आपण शास्त्रांचा विचार करतो. तर मग असं कसं? असं का बरं होतं मग? असं होतं कारण अनेकदा ऊर्जेचा वापर कसा करावा आणि किती करावा, स्वतःचा माइंडसेट कसा क्रिएट करावा हे कळत नाही. आपण काय स्वप्न बघावं, कसं बघावं आणि कुठला विचार या ब्रह्मांडामध्ये क्रिएट करावा हे आपल्याला कळत नाही. हे ब्रह्मांड आपले विचार, ऊर्जा म्हणजे काय? तर ऊर्जा म्हणजे तुमचे आणि माझे विचार. जो विचार आपण इथं करू शकतो तो प्रत्यक्षात आणण्याची क्षमता प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे. जो विचार आपण क्रिएट करू शकतो तो विचार प्रत्यक्षात उतरवण्याची क्षमता प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे. मग मी विचार काय करावा, कसा करावा, किती वेळा करावा आणि त्याला कृतीची जोड कशी द्यावी, तुम्ही करून बघा. जेव्हा आपण योग्य मार्गाने प्रयत्न करतो तेव्हा नक्कीच यश मिळतं. पण प्रयत्न करायच्या अगोदरच मोठं स्वप्न पाहिलं अचानक एखाद्याने सुरुवातीचा काळ आहे, एखाद्याने स्वप्न पाहिलं आपल्याला ना, आपण पुढच्या 2-4 वर्षामध्ये कार घेऊ आपल्या घरी. लगेच मुलं म्हणतात, नवे नवे आता नोकरीला लागलेले म्हणतात 5-6 वर्षात, 5 वर्षात तर आपल्या दारी कार उभी राहणार आहे. मुलं म्हणतात ना. येस, आई वडील म्हणतात काय गरज आहे बाळा आपल्याला कारची रे, आहे ना, तुम्ही सुखी राहिले, आपलं हे असं झालं ना तरी भरपूर आहे. ओढलं मागे, ओढलं ना मागे. त्यांचं जे स्वप्न आहे त्याला पॉझिटिव्हिटी दिली की निगेटिव्हिटी दिली? मग मुलांनी कार घेतल्यानंतर जर तुम्हाला त्या कारमध्ये बसण्याची संधी मिळाली नाही तर हा विचार कोणाचा क्रिएट होता? गरज नाही करतात गोष्टी. जर मला एखादी गोष्ट हवी आहे तर त्यासाठी मी पॉझिटिव्हिटी क्रिएट करणं किती गरजेची आहे. केवढं छोटंसं उदाहरण सांगितलं ना मी, पण जवळजवळ सगळेच जण विचारात पडले. आपण अनेकदा अनेक स्वप्नांप्रती इतरांच्या नव्हे तर स्वतःच्या सुद्धा मोठा विचार केला की परत म्हणतो काय गरज आहे आपल्याला, मला एवढा पैसा हवा आहे, मग हा पैसा कशासाठी हवा आहे हे असते का आपल्या माइंडमध्ये? नेमका कशासाठी, मी या पैशाचं नेमकं काय करणार आहे आणि याची गुंतवणूक कशी करणार आहे, आणि ही गुंतवणूक करत असतानाच मी यापासून मिळणारा जो काही मला मिळते, जे काही नफा मिळते, जे काही मला मिळते, हे मी थोडीफार सेवेमध्ये कशी टाकणार, हा पण कधी विचार क्रिएट केला आहे का? स्वतःसाठी वापरणार आणि इतरांची सुद्धा सेवेसाठी मी माझा पैसा वापरणार, हा विचार आला कधी डोक्यामध्ये? नाही ना. कोणीच हो नाही म्हणत आहे असं तर म्हणा, कोणी कोणी नाही आला. सुषमा ते स्पष्ट सांगतात नाही आला. मग मला मला एक सांगा, युनिव्हर्सला काय हवं आहे? तुमच्याकडून कृतज्ञता हवी आहे. ओके, मला भरपूर हवं आहे, मला भरपूर देत आहे त्याकरता थँक्यू. आणि मी सुद्धा हा देणारा होणार, माझं भरपूर करून घेतल्यानंतर देणारा होणार, हा भाव तर मध्ये पाहिजे. पुन्हा माझ्याकडे आर्थिक समस्या आहे हा विचार वारंवार केला आहे, परंतु त्या आर्थिक समस्येच्या अगोदर किंवा आर्थिक समस्या असताना सुद्धा आज माझ्याकडे काय काय सुखसुविधा उपलब्ध आहेत याचा मी विचार केला. मॅडम, आमचे ना खूप आर्थिक प्रश्न सुरू आहे, प्रॉब्लेमच आहे असं अनेक जण सांगतात, परंतु तो प्रॉब्लेमच्या अगोदर किंवा त्या सोबतच माझ्या घरामध्ये काय काय सुखचैनीच्या वस्तू आहेत मी याकडे पाहिलं आहे. मी आज मला जे जे काही मिळते आहे हे कशामधून मिळते आहे? माझ्याकडे असलेल्या पैशामधूनच मिळते आहे. त्यासाठी मी कृतज्ञता बाळगली आहे का?
थँक्यू म्हटलंय कधी मी त्या पैशाला माझ्याकडे असलेल्या? मला भरभरून दागिने हवे आहेत. येस, नक्कीच मिळणार. पण अगोदर तुमच्याकडे जे काही छोटं मोठं आहे, ओरिजिनल असू दे किंवा एखाद्या वेळेस नकली असू दे, त्याला तर थँक्यू म्हणा. ओके. माझ्याकडे जे आहे त्याला अगोदर जेव्हा मी कृतज्ञ असेल, तेव्हा ती भरभराट माझ्याकडे होण्याचा तो मार्ग निर्माण होणार. आणि आपल्या चेतनेचा आणि आपल्या भावनांचा प्रभाव पडत असतो. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जोडल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर कशा होतील? बघा बरं, मी तुम्हाला सांगते कशा होतील. तर का बरं हा माइंडसेट चेंज होणार? आम्ही काही फार वेगळं शिकवणार का? तर नाही. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जोडल्यानंतर आपण दररोज मेडिटेशन करणार. पहिले एक, मी काय बोलावं काय नाही बोलावं यावर मी माझं नियंत्रण घेणार. आणि कधी येणार हे? यस, पहिल्या दिवस पासून, पहिल्या मेडिटेशन पासून. जसं आपण म्हणूया की आर्थिक उन्नती जर हवी आहे, तर विचारांवर आपल्याला कार्य करावं लागेल. आपल्या चेतनेचा आणि आपल्या भावनेचा प्रभाव आपल्या आयुष्याच्या प्रत्येक घटकावर पडत असतो. तर आपल्याला आपली भावनिक स्थिरता आणि ऊर्जेवरचा विश्वास संतुलन ठेवावं लागेल. कारण मी जो विचार टाकणार आहे त्यासाठी हे ब्रह्मांड मला कायम तथास्तु म्हणत असते. तुम्ही हा शब्द ऐकला आहे की वास्तू तथास्तु म्हणते. ओके, आपण वास्तूमध्ये जे बोलणार ते तथास्तु म्हणत जाते. म्हणून आपण आपल्या आपल्या मुलांना, आपल्या आजूबाजूच्या सर्वांना सांगत असतो की शुभ बोला, शुभ बोला, तुम्हाला जे हवं आहे तेच बोला, चांगलं बोला. वास्तू तथास्तु म्हणते. सेम आपण जो विचार क्रिएट करतो त्यासाठी हे युनिवर्स आपल्याला कायम तथास्तु म्हणत असते. जो विचार आपण करणार ते आपल्या आयुष्यामध्ये घडणार. म्हणून चेतनेचा आणि भावनेचा प्रभाव आपल्याला आपल्यावर पडत असतो. मग आपण त्या चेतनेमध्ये आणि भावनेमध्ये स्थिरता आणि आपल्या ऊर्जेचं संतुलन राखण्यासाठी ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जोडल्यानंतर मदत होत असते. माझ्या आयुष्याचं खरं उद्दिष्ट काय आहे? यस, आध्यात्मिक प्रगती करणे, सोलचा विकास करणे हे उद्दिष्ट प्रत्येकाचंच आहे. परंतु विना आर्थिकतेशिवाय कधी कोणाचं भागलं आहे का? असं आहे का की माझ्याकडे पैसे नाही तरी पण माझं भागून जाणार, असं आहे का? सगळ्या गोष्टीचं सोंग करता येते, पैशांचं सोंग करता येते का कधी कोणाला? नाही. आज माझ्याकडे तंगी आहे, आज माझ्याकडे कमी पैसे आहेत, मला गरज आहे. करा बरं फोन तुम्ही 10 लोकांना. फक्त तुम्ही प्रचार करा की माझ्याकडे पैसे नाही आहे आणि फोन करा लोकांना. तुम्हालाच माहिती आहे काय अनुभव येतात. तर मी सांगणार नाही. कोणी अनुभव सांगत असेल तर नक्की मी माईक अनम्यूट करते. जेव्हा गरज असते पैशांची, आपल्याकडे पैसे कमी असतात, तेव्हा बाहेरच्या जगाकडून काय बरं थॉट क्रिएट होतो? कोण सांगणार? हात वर करा, बघूया कोणामध्ये हिंमत आहे तर खरं बोलायची. बोला शिवाजी दादा. फोन उचलणंच बंद करतात काही. आपला फोन आला ना, त्यांना पहिलेच कळतं की यांच्याकडे काहीतरी पैशांचा प्रॉब्लेम असेल, फोनच उचलत नाही. फोन उचलत नाही. बर, बोला. आपल्या माईक सुरू करा. बोला सुषमाताई, त्यानंतर तुम्ही. फोन उचलतात पण कारण देतात मग काही ना काहीतरी, हे काम आहे ते काम आहे किंवा नाही हे सरळ असं बोलतात मग. बरोबर. अच्छा, असं होतं. काही काही तर असं बोलतात का पैसे होते आता कालपर्यंत होते, पण मग अशा अशा कारणासाठी गेले, तुम्ही थोडं लेट केलं, पहिलंच सांगितलं ना. हो हो बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. निकमताई, तुम्हाला काय अनुभव आहे? तुम्ही फार माईक सुरू करा, चालू आहे त्यांचं. हो चालेल. हा मॅडम, मला पण असंच अनुभव आलेला आहे का हा तू कालच मागितले असते, आता थोड्या वेळापूर्वी मी पैसे दिले गेले, असं मला पण बराच वेळेस अनुभव आलेला आहे. येस, मग मला एवढं म्हणायचं आहे की आता ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत आपण जोडलो आहे, हं. बरोबर. आपण ऊर्जेसोबत जोडलेलं आहे. आपल्या आयुष्यातील आर्थिकतेचे प्रश्न नक्कीच मिटणार आहेत. मग आपण लोकांसोबत कसं वागू हे सांगा मला आता तुम्ही. आपण त्यांच्यासारखं न वागता आपण त्यांना आर्थिक मदत करू शकतो. यस, जर का एखाद्याला गरज पडली तर मी हो
हीच माझी सेवा देणार, हा एक थॉट क्रिएट करा. बघा आर्थिकतेचा सोर्स आपल्याकडे यायला सुरुवात होणार. मी असं नाही हो. म्हणत, त्यांच्यासारखा बोला. त्यांच्यासारखा विचार आपण नाही करणार. येस, आपल्या ऊर्जेसोबत विचारात बदल जोडल्यानंतर असेल. आता हो. असं हा असं म्हणायचं आहे, अगदी सगळ्यांनी बदलावं किंवा बाबा मला एवढं सांगायचं आहे की आपल्याला जर वाईट अनुभव आले आहेत, पैशांचं सोंग आणता येत नाही हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग ऊर्जेसोबत जुडत असतानाच हा थॉट क्रिएट करूया की ही ब्रह्मांडीय ऊर्जा, मला ज्यांनी ज्यांनी मदत केली आणि ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांच्यासाठी मनापासून धन्यवाद. मला ज्यांच्याकडून मदत मिळाली नाही त्यांना सुद्धा गरज पडल्यास माझ्याकडून मदतीचा हात जाऊ दे. ओके, अशी पॉझिटिव्हिटी क्रिएट करूया का, तर जोपर्यंत ज्यांनी मदत केली नाही त्यांच्याबद्दल अंतर्मनामध्ये खदखद असेल तोपर्यंत माझं सोलर चक्र क्लीन होणार नाही. आणि ते क्लीन झालं नाही तर पुन्हा माझे ब्लॉकेजेस निघणार नाहीत. आणि ह्या ज्या सूक्ष्म सूक्ष्म प्रक्रिया आहेत, या सूक्ष्म प्रक्रिया ब्रह्मांडीय ऊर्जा रेखेसोबत जोडल्यानंतर आपण आपल्या सेशन मध्ये अगदी करून घेत असतो. छोट्या छोट्या क्रिया आहेत ना, ह्या करून घेत असतो, कारण येथे बदल होणं गरजेचा असतो. येथे बदल झाला, विचारांमध्ये बदल झाला, भावनांमध्ये बदल झाला की आपले चक्र बॅलन्स होतात. चक्र बॅलन्स झाले की निर्णय क्षमता योग्य येतात. आपला मूलाधार स्ट्रॉंग झालं की आपलं स्थिरत्व वाढतं. आपलं सोलर ऍक्टिव्ह झालं चांगलं की आपल्यामध्ये धैर्य, धडाडी, नेतृत्व करण्याची क्षमता प्रदान होते. आपलं हार्ट चक्र ओपन झालं की आता जसं मी म्हटलं आहे की आपण इतरांप्रती प्रेमाच्या भावना निर्माण होतात. सगळ्यात पहिले आपल्याला गरज आहे हार्ट चक्र ओपन करायची. हार्ट चक्र का बरं ओपन करायचं असतं, तर हार्ट चक्र ओपन केल्यामुळे का करायचं असतं नाही, ते अगोदर कसं करायचं असतं, माफ करायचं असतं, माफ करायचं असतं, ते सोडून द्यायचं असतं. ते जसं जसं सोडून देतो, हो तुम्ही म्हणसाल मॅडम आम्ही सोडून दिलं, आम्ही आमचे प्रयत्न करतो, पण आम्ही सेशन मध्ये घेतो तेव्हा गाठोडचे गाठोडे बाहेर निघतात, हो ना. ग्रँड मास्टर असतील इथं, अगदी गाठोड्याचे गाठोडे काढून टाकतो आम्ही बाहेर कचऱ्याचे. ओके, आणि मग ते सगळे नष्ट करतो. बाकी ग्रँड मास्टर्सला माहिती आहे सगळं, त्यांना मस्त छान हसू आलं आहे. यस, गाठोडचे गाठोडे बाहेर काढतो. ते गाठोडे बाहेर निघाले की हार्ट चक्र ओपन होते. गाठोडे नकारात्मक विचारांचे, रागाचे, द्वेषाचे, सगळे सगळे. आणि ते काही असे फक्त मी माफ केलं म्हणून नसते सांगले जात, जा छोड दिया तुझे असं म्हणून होत नसते. ओके, दिलं तुम्हाला सोडून, माफ केलं तुम्हाला असं म्हणून माफ केल्या जात नसते, तर ते प्युरिफिकेशन व्हायचं असते, इनर जर्नी करायची असते. आपण जसं जसं मेडिटेशनला बसतो तसे तसे हे एनर्जीज नष्ट होतात. आपलं हार्ट चक्र ओपन होतं. हार्ट चक्र ओपन झालं की आपल्याला मोठ्या प्रमाणात ब्रह्मांडीय ऊर्जा, ही युनिव्हर्सल ऊर्जा, ही प्राणशक्ती, ही प्राण ऊर्जा घेण्याची आपली क्षमता वाढते सहस्रार चक्रामधून. नाही तर जोपर्यंत हार्ट चक्र ओपन नाही तोपर्यंत 4-4 तास लोक आहेत, आम्हाला सांगतात मॅडम आम्ही ना एवढ्या वर्षापासून ध्यानधारणा करतो आहे. मी म्हणत नाही कोणत्याच प्रकारची ध्यानधारणा चुकीची आहे, परंतु तुमचं हृदय चक्र जर ओपन झालेलं नसेल आणि त्या अगोदर जर हे खालचं सोलर चक्र, मणिपूर चक्र जर क्लीन झालेलं नसेल, त्यामधील रागाच्या, लोभाच्या, द्वेषाच्या, भीतीच्या ऊर्जा नष्ट झालेल्या नसतील तर तुमचं हार्ट चक्र ओपन होणार नाही. हार्ट चक्र ओपन झालं होते तेव्हा प्रेम, माया, आपुलकी, दया, माया आपल्यामध्ये निर्माण होते. ही निर्माण झाली तर मोठ्या प्रमाणात ऊर्जा घेता येते ब्रह्मांडाकडून. नाही तर आपण 2 तास, 2.5 तास, 4 तास जरी ध्यान करायला बसलो तरीही ध्यान होते, आध्यात्मिक प्रगतीचा वेग मात्र कमी असतो. पुन्हा आपण तिथंच फिरत राहतो. फिर मिलके वही हिसाब जे म्हणतो, ध्यान केलं मॅडम दुसऱ्या दिवशी परत तोच राग, ध्यान केलं परत तोच प्रश्न करते आहे. यस, तर अशा प्रकारे आपण मोठ्या प्रमाणात ऊर्जा खेचून घेऊ शकत नाही. तुम्ही कुठल्याही मार्गाने ध्यानधारणा करा, ती योग्यच असते, पण त्या अगोदर गरज असते या क्लिनिंगची.
आपण गढूळ पाण्यामध्ये जर वरून पाणी टाकत राहिलो तर ते स्वच्छ पाण्याला सुद्धा ते पाणी गढूळ करत राहते, अशी आपली एनर्जी होते. जर आपण गढूळ पाणी काढून टाकलं आणि स्वच्छ पाणी टाकलं तर ते पाणी स्वच्छ राहते, लवकर प्याला भरतो. सेम त्याच प्रकारे मोठ्या प्रमाणात ब्रह्मांडी ऊर्जा खेचून घेणे आणि मग या ऊर्जेचा आपल्या विचारांवर कार्य करून योग्य प्रकारे वापर करायचा. हेच आजपर्यंत का साध्य झालं नाही, तर कुठेतरी ऊर्जा वापरण्याची क्षमता कमी झाली. जसं मला भरपूर पैसे मिळवायचे आहेत, त्याऐवजी मला भरपूर पैसे मिळवायचे आहेत असं आपण म्हटलं आहे. आता आपण माइंडसेटवर कसा काम करायचा, त्याऐवजी असं म्हणूया की मला पुढच्या 6 महिन्यामध्ये या व्यवसायामधून एवढे रुपये कमवायचे आहेत, मिळवायचे आहेत, असं उद्दिष्ट ठेवायचं असतं. म्हणजे शब्दांवर सुद्धा आपण प्रॉपर काम करूया. फक्त पॉझिटिव्ह विचार करणंच गरजेचं असते असं पण नाही. पॉझिटिव्ह विचार आपण जे काही प्रयत्न करत असतो ना, त्याला बळकट करण्यासाठी कार्य करत असतात आणि आपण योग्य दिशेने जाण्यासाठी सातत्याने पुढे जाण्याची हिंमत आपलं मणिपूर चक्र आपल्याला देत असते. आपल्याला यामध्येच आपल्या ब्रह्मांडी ऊर्जेवर पूर्ण विश्वास ठेवावा लागतो आणि जर मध्ये नकारात्मक विचार आले तर त्यांना कट करत जावं लागतं, कारण पुन्हा एनर्जीचा सोर्स कमी होतो. म्हणून आपल्याला ब्रह्मांड मोठ्या प्रमाणात ऊर्जा प्रदान करत असते, फक्त आपण आपल्या विचारांवर कार्य करायचं असते आणि विचारांसोबतच स्वतःला कृतज्ञतेच्या भावामध्ये ठेवायचं असतं. स्वतःला सातत्य त्या गोष्टीमध्ये, त्या कामामध्ये, आपण ज्याला म्हणतो कन्सिस्टन्सी असावी लागते, आहे ना. आणि मग हे युनिव्हर्सच्याच मदतीने, या युनिव्हर्सल ऊर्जेच्या मदतीने आपल्याला आपले विचार आणि भावनांवर ज्या प्रकारे आपण नियंत्रण घेतो, त्याच प्रकारे आपण कुठल्या प्रकारे पावलं टाकावी हे इंट्युशन्स आपल्याला येत राहतात. मी हे करू किंवा नाही करू, हे करणं माझ्यासाठी योग्य आहे की अयोग्य आहे. अगदी आर्थिक प्रश्नांचा विचार सांगसान तर आम्ही उद्योजकांपासून, आपल्या सेशनमध्ये उद्योजकांपासून, नोकरी व्यवसाय या सोबतच छोटे व्यवसाय असतील, कुठं मोठे व्यवसाय असतील, या सोबतच शेतकरी वर्गांच्या सुद्धा समृद्धीचे मार्ग या ऊर्जेने दिलेले आहेत. मी माझा माल आज विकू किंवा नाही विकू, माझ्या मालाला मी छान ऊर्जा दिली आहे, माझा माल छान टवटवीत झालेला आहे, होणारं नुकसान टळलं आहे, इथपर्यंत. कधी कधी काही लोकांना अतिशयोक्ती वाटू शकते, पण बघा, मी असं म्हणत नाही की माझ्यावर विश्वास ठेवा. या, बघा, प्रयत्न करा आणि अनुभव घ्या. उद्या तुम्ही तुमचा अनुभव सांगा. ओके, मी सांगते आहे म्हणून नाही विश्वास ठेवायचा. जर तुम्हाला काही दिवसानंतर असं वाटलं की मॅडम आम्हाला नाही वाटत, आम्हाला आमच्या लाईफमध्ये काहीच बदल झाला, बिलकुल तुम्ही जी एनर्जी एक्सचेंज भरली आहे वापस घेऊन जायची. माझी 1% ही तक्रार राहणार नाही. कारण जर तुमच्या आयुष्यातच ब्रह्मांडीय ऊर्जेमुळे बदल झाला नाही तर तुमच्याकडून घेतलेले 50 पैसे, 1 रुपया सुद्धा माझ्या मेहनतीचा नाही. तेच मेहनतीचं आहे जर बदल घडवून आणला तर. आणि जर बदल घडून येत असेल तरच तुमच्याकडून घेतलेला एनर्जी एक्सचेंजचा मला फायदा, बरोबर ना. आणि हे सगळं लाईव्ह मध्ये यासाठी सांगते की मी माझ्याकडून आतापर्यंत कधीही कोणालाही एनर्जी एक्सचेंज परत मागण्याची गरज पडली नाही. आणि एवढं असं सुद्धा झालं नाही कधी की एखाद्याजवळ एनर्जी एक्सचेंज पहिली डिग्री झाली आहे, मॅडम एनर्जी एक्सचेंज भरत नाही आहे, कमी पडते आहे, म्हणून कोणाला तरी सेशनला बसण्यापासून थांबवलं, असं कधीच झालं नाही आणि कधीच होणार नाही. कारण मला विश्वास असते, जर ऊर्जेसोबत जुडले आहेत ना, तर ते एनर्जी एक्सचेंज फी भरण्याची क्षमता त्या व्यक्तीमध्ये आहे. ओके, जे लोक पहिल्या डिग्रीला यायला मागे पुढे करत असतात, कधी कधी ते ग्रँड मास्टर होऊन इतर कोर्स करून स्वतःची उन्नती कधी साधतात आणि सोबतच इतरांना देणारे कधी होतात ना, त्यांनाही कळत नाही. असं ऊर्जेने आपल्या सगळ्यांना निवडलं आहे.
आणि मी नेहमी म्हणत असते की ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जुडलो आहे. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत आपण जुडलो आहे. आपण असं म्हणजे सर्व जनरल नाही आहे, किंवा आजच्या सेशनला बसलेले लोक सुद्धा सगळेच जनरल नाहीत. तर प्रत्येक जण, जनरल या शब्दाचा अर्थ सर्वसामान्य, ओके, काही वेगळा घ्याल नाही तर तुम्ही, तर प्रत्येक जण, प्रत्येक व्यक्ती ही निवडलेली व्यक्ती आहे. कारण या ब्रह्मांडामध्ये अरबो लोक असणार आहेत. मी भागवत कुठेतरी वाचलं, ऐकलं, ब्रह्मांडामध्ये अरबो लोक असणार आहेत. त्या अरबोंपैकी फक्त ऊर्जेसोबत जुडण्यासाठी हजारो लोक निवडले जातील, असं भागवत कुठेतरी सांगितलं आहे. आणि मग त्या अरबो लोकांपैकी सूक्ष्म स्वरूप म्हणजेच फक्त हजारो लोकांमध्ये आपली निवड झाली आहे. या सेशनला आपण जोडलो आहे, म्हणजे आपण किती बरं लकी आहोत. आपण स्वतः निवडलेले लोक आहोत की नाही? येस. आणि म्हणूनच योग्य दिशेने मेहनत आणि जाणीवपूर्वक निर्णय घेण्याची क्षमता या ब्रह्मांडीय ऊर्जेमुळे, ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत मुळे प्रत्येक व्यक्तीमध्ये येत असते. आणि मग मी म्हटलं आहे की ही ब्रह्मांडीय ऊर्जा कशी बरं काम करते? विचार, भावना आणि कृती यावर कार्य करते. आपले सकारात्मक विचार, आपले शांत चित्त, आपली ब्रह्मांडाकडून घेतलेली ऊर्जा आणि या ऊर्जेचा योग्य वापर करण्याची पद्धती, यामधून आर्थिक उन्नतीची संधी आपल्याकडे प्राप्त होते. येस, आता प्रत्येकाचा अनुभव एकदम सेम असेल असं नाही, परंतु ऊर्जेसोबत जुडल्यानंतर आर्थिक प्रश्न मिटायला लागले आहेत, असा कित्येक उदाहरणं आहेत. अगोदर तेच पैसे पुरत नव्हते, आता मात्र तेच पैसे पुरेसे आहेत. अगोदर तोच पगार होता, तो पगार हॉस्पिटलवर खर्च व्हायचा, आता तो पगार बचत करायला कामी पडतोय. अगोदर तेच शॉप होतं, त्यामधून येणारं उत्पन्न एवढं होतं, आता त्या ऐवजी एवढं वाढलं आहे. किती सांगावं आणि किती नाही सांगावं. तीच आर्थिक प्रगती मी स्वतः अनुभवली ऊर्जेच्या माध्यमातून. काही अटकलेल्या कामांना कशी बरं गती लागते हे कळतं आपोआप आल्यानंतर ऊर्जेसोबत. पण एवढं लक्षात घ्या, यापेक्षा अधिक मी या सेशन मध्ये सांगू शकत नाही, कारण ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीचे अनेक नियम आहेत. त्या नियमामधला सगळ्यात महत्वाचा नियम आहे की सिम्बॉल आणि काही गोष्टी जे पद्धती आहेत त्या जपून ठेवायच्या आहेत. तर नक्कीच त्या गोष्टी आपल्याला सेशन मध्ये शिकवल्या जातील. एवढं मात्र नक्की की ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडा, आरोग्य संपन्न व्हा. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जुडा, व्यक्तिमत्वाचा विकास घडवा. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जुडा, तुम्हाला जे जे हवं आहे ते ते मिळवा. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जुडा, समृद्ध व्हा. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जुडा, आर्थिक संपन्न आयुष्य जगा. आज तुम्ही आहात त्यापेक्षा आयुष्य खूप वेगळं असणार आहे पुढील 6 महिन्यामध्ये. एवढं स्वतःला बघा. यस, मी आजच असं नाही म्हणत आहे, मी अगोदरच्या सेशन मध्ये सांगत असते प्रत्येक, आज आहे त्यापेक्षा तुमचा प्रश्न 45 दिवसामध्ये मिटेल. मग तो आरोग्याचा आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, त्यावर तुम्हाला मार्ग मिळणार. तुमची मानसिकता आहे ती नक्कीच बदल होणार. ओके, रिलेशन आहे त्यामध्ये तुम्हाला बदल दिसेल. परंतु आर्थिक प्रश्न आहे, हा प्रश्न एका दिवशी मिटत नसतो. पुढच्या 6 महिन्यामध्ये मात्र परिस्थितीच खूप वेगळी असेल, हे तुम्ही स्वतः मला सांगसाल. आणि हे एवढ्या विश्वासावर सांगते आहे की अनेकांचे अनुभव आहेत. ओके, माझ्या स्वतःच्या अनुभवासह इतरांचे अनुभव हे तुम्हाला सांगते आहे. नक्कीच कोणाला काही शेअरिंग करायची असेल तर मोठ्या प्रेमाने करू शकता. पहिला हात वर कोण करते? थँक्यू नीलम, थँक्यू. पहिला हात वर कोण करते बोला? हा, प्रणाली. ज्यांचं नाव अगोदर सांगितलं नाही त्यांना दिलंय. बोला, आजच्या सेशनवर तुम्ही काय सांगू शकाल? प्रणाली, माईक सुरू करा.
आत्मा नमस्ते. आजच्या टेन्शनमध्ये मी एक सांगू शकते की माझी पण आर्थिक परिस्थिती खूप गरिबी होती. माझ्याकडे पण पैशाची तंगी राहायची. परत माझ्या ह्याच्यासाठी टेन्शन करण्यासाठी माझ्याकडे पण पैसे नसायचे. ते पण माझ्याकडे पैसे अचानक आले. ते पण मी ग्रँड मास्टर पण केला, एंजल पण केला. ते पण मी केले. त्यामुळे माझ्याकडे पैशाची आता एवढी काही हे तर नाहीये. मला खूप म्हणजे भरभराट झालीये. कारण तुमच्यामुळे पण भरभराट झाली आणि ब्रह्मांडाने पण भरभराट केलेली आहे. त्याबद्दल तुमची पण खूप खूप आभार मानते. आता तर मला पैशाचं टेन्शन तर मिटलेलंच आहे. त्याबद्दल खूप आभारी आहे. थँक्यू. खूप छान, थँक्यू. खूप छान. थँक्यू प्रणाली, थँक्यू. 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 येस, लेकाच्या नोकरीचा नेहमी डोक्यावर प्रश्न होता. आता प्रणालीच्या डोक्यात प्रश्न नाही. हो ना हो प्रणाली? हो येस. हो. आता नाही, टेन्शन नाही. आता त्या टेन्शनापासून मी मुक्त झालेली आहे. आता तो स्वतःचे स्वतः जातो, कामावर येतो, उठतो, बसतो, झोपतो, स्वतः करतो. आता मला ते टेन्शन अजिबात नाही राहिलेलं आहे. फक्त हे तुमच्यामुळे झालंय. माझ्या नाहीतर या ऊर्जेचा मी सांगितला ना, तसा तसा तुम्ही वापर केला ना प्रणाली, म्हणून झाला आहे. जेव्हा तुम्ही म्हणता ना मॅडम हे तुमच्यामुळे, खरंच ना ते उपकाराचं ओझं आल्यासारखं वाटते. एक लक्षात घ्या, मंजुश्रीने तुमच्याकडून फी घेतली आहे. ओके, हे टेक्निक तुम्हाला मोठ्या प्रेमाने शिकवलं आहे. फक्त एवढंच आहे की मी जेवढं घेते ना त्यापेक्षा खूप जास्त देण्याचा प्रयत्न करते. आणि ते मी यासाठी करते की मला माझ्या आयुष्यात छान बदल झाला आहे, असाच तुमच्याही आयुष्यात व्हावा असं मला अंतर्मनापासून वाटते. आणि म्हणून म्हणून ही ऊर्जा एवढ्या कमी एनर्जी एक्सचेंज मध्ये, एवढ्या छान तुम्हाला वारंवार रिपीट करण्यासाठी आणि अनेक गोष्टीसाठी तुमच्यासाठी का दिलं आहे सगळं, तर ते देण्यामागचं कारणच एवढं आहे की मलाही माझ्या सोलचा विकास करायचा आहे ना, आहे की नाही? यस. आणि तुमच्या माध्यमातून केवढा छान परिवार मिळाला आहे. हे सुख कधी कोणाला अनुभवता आलं नसतं. फक्त ना एवढं कायम लक्षात ठेवूया, आपण प्रेमाने, आपण भावनांनी एकमेकांसोबत जोडलेलेच आहे. परंतु थँक्यू त्या युनिव्हर्सल ऊर्जेला, त्या ब्रह्मांडीय ऊर्जेला थँक्यू. आणि थँक्यू स्वतःला सुद्धा त्यासोबतच. कारण ऊर्जा तर तुमच्या आतमध्ये होती, त्या ऊर्जेची तुम्ही नव्याने ओळख करून घेतली आणि स्वतःचा विकास घडवला. हो ना? खूप सुंदर. बोला नेक्स्ट. हा, प्रज्ञा मोरे, नंतर शिवाजी दादा. ओके, नंतर सगळ्यांना संधी देते. हा बोला. आत्मा नमस्ते सर्वांना. ऍक्च्युली जसं तुम्ही मॅडम म्हणालात ना, पहिल्यांदा पैसे राहायचेच नाहीत किंवा मग ती मंथच्या मध्येच पैसे संपून जायचे अशी फिलिंग यायची, औषधावर वगैरे इकडे तिकडे खर्च व्हायचे. पण आज ना आता मंथ एंड आलेला आहे, सेव्हिंग्स करून सुद्धा पैसे कसे राहतायत हे स्वतःलाच नाही कळत आहे. अननेसेसरी पण असे खर्च करायची सवय नव्हती, पण जात होते त्यावेळी, जायचे. पण आता उलट सेव्हिंग्स होत आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी आता ते चांगल्या ठिकाणी युटिलाइज पण होतात. आता माझं ग्रँड मास्टर कम्प्लीट झालं, मी टॅरो रीडर बनले, एंजल थेरपिस्ट बनले, त्यामुळे ते चांगल्या ठिकाणी पण युटिलाइज होत आहेत. आणि तो एक पॉझिटिव्ह एक विचार पण आलेला आहे की नाही असं म्हणायचं नाही, आहे हे म्हटल्यावर जे वाढतंय ना त्याचा खरंच अनुभव येतो. आणि खरंच ऊर्जेला तुम्हाला सगळ्यांनाच हे टेक्निक शिकवल्याबद्दल खूप धन्यवाद. खूप खरंच छान. खूप छान फायदा आहे. येस, खूप छान. मस्त. दादा. आत्मा नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते. खरं म्हणजे आता आपला एक रेकी परिवार तयार झालेला आहे. तर ह्या रेकी परिवाराकडनं नवीन जे सदस्य आता आहेत त्या सेशनला जॉईन झालेले, त्यांचं स्वागत करतो मी. आणि ऍक्च्युली खरं म्हणजे माझे आर्थिक विषय चालू आहे आपला. तर आर्थिक प्रॉब्लेम खरं म्हणजे माझे खूपच होते. पण मग माझ्या तुम्ही मिसेस तुम्हीच कालचं सेशन, आजचं सेशन तुमच्याच ऊर्जेने घ्यावं लागलं. दादांनीच सांगितलं की मॅडम या विषयावर घ्या, अनेकांचा माझ्यासारखा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे. आता आमच्या मिसेस विद्या हिरे या ऍक्च्युली ग्रँड मास्टर झाल्या आहे. तर तिथूनच आमच्या आर्थिक प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला सुरुवात झाली. आता मी 3rd डिग्रीला आलेलो आहे. तर ऍक्च्युली आर्थिक बरोबर जरा आरोग्याचे प्रॉब्लेम होते. आरोग्याचे प्रॉब्लेम पण जवळजवळ माझे वैयक्तिक पण होते. जवळजवळ 80-90% सगळे संपलेले. त्याचबरोबर जे नातेसंबंध आपले त्याच्यात पण खूपच सुधारणा झाली. जे लोक कधी येत नव्हते किंवा ज्यांच्याकडे आपला दुरावा झालेला होता ते लोक पण एकदम जुडले गेले, केवळ हे ब्रह्मांडीय ऊर्जामुळे आणि तुमच्यामुळे. कारण खरोखर तुमचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहे. तुम्ही शेवटी आमच्या गुरु आहे आणि खरंच आम्हाला तुमच्याकडनं काय द्यावं आणि काय नाही असं होतं. पण खरंच तुमचे आशीर्वाद आणि ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी याच्या माध्यमातून आम्हाला खूप काही मिळालंय.
असं आता जीवनात माझ्या खरं म्हणजे ना खूप चढ उतार आले, म्हणजे ते कौटुंबिक असू किंवा आर्थिक बाकीचे सगळे असू, पण मग मला एक खंत अशी वाटते का ह्या रेकीला मी फार उशिरा जोडलो गेलो. कदाचित अगोदर जोडलो गेलो असतो तर माझे जे निर्णय माझ्या आयुष्यातले चुकले ना, ते खरंच चुकले नसते. खूप खूप उलटपालट झाली माझ्या आयुष्यामध्ये, पण मग ते आता जाऊ दे, जे आहे ते देर आहे दुरुस्त आहे. पण आता खरोखरच खूप समाधानी आणि एकदम मस्त वाटतं, आनंदात आता जीवन चालू आहे. ते थँक्यू म्हणा शिवाजी दादा. केवळ थँक्यू म्हणा त्या ऊर्जेला. त्यांनी थँक्यू आपल्याला थँक्यू. बघा, ते उतार चढाव आले नसते आयुष्यामध्ये, ते संकट आले नसते, तो स्ट्रगल आला नसता, तर कुठेतरी बाई आपल्या काय म्हणूया, आपल्या विद्याबाई जुडल्या असत्या का रेखीला? नाही नाही, बिलकुल नाही ना. नाही. मग आपण आमच्या या मनात ऊर्जेसोबत सुद्धा आभार मानतो मी. हम्म त्या ऊर्जेसोबत जुडलो आहे आपण, हाच आपला फायदा. म्हणून थँक्यू. मी नेहमी हो, सांगते थँक्यू. दुःख थँक्यू. देणाऱ्यांना सुद्धा धन्यवाद आणि दुःखाला सुद्धा धन्यवाद. आणि दुसरी अजून एक गोष्ट शिकलो मॅम. हम्म. अजून एक गोष्ट शिकलो जी माझ्यामध्ये बिलकुल नव्हती. कारण आपल्याकडे आपले जे पैसे कोणाकडे जर अटकलेले असेल, तर त्यांच्याबद्दल आपल्या मनात खूप म्हणजे तीव्र असं भावना, का पैसे देत नाही, का पैसे देत नाही. परंतु आता आपण हे शिकलो रेकीच्या माध्यमातून, का पहिलं आपण त्यांना आर्थिक संपन्न कसं करता येईल त्यांच्यासाठी आपण प्रेयर करतो रेकीमध्ये, का ते आर्थिक संपन्न झाले, तर त्यामुळे मग आपले पैसे ऑटोमॅटिकच आपल्याला येऊन जातात. ही एक Yes, नवीन गोष्ट मी या रेकीमध्ये शिकलो. खरं. येस. जेव्हा इतरांकडून तुमचे पैसे आपल्याला येणे असतात पैसे, खरंच ते पैसे कसे वसूल करावे, तर आपण त्यांना राग त्रागा अनेक वेळा करत असतो. तर थँक्यू शिवाजी दादा, आपण त्यांना ब्लेसिंग करतो ऊर्जेसोबत जुळल्यानंतर. असे वेगवेगळ्या भरपूर टेक्निक आहे आणि खरोखर त्यांच्याकडचे पैसे येतात ना दादा? एकदम नक्की, एकदम 100%. येस. आणि समजा जर काय त्या व्यक्तीने आपले पैसे दिले नाही, लक्षात घ्या, त्या व्यक्तीने जर आपले पैसे दिले नाही, त्याची जर कॅपॅसिटी नाहीये, तर हे ब्रह्मांड आपली त्या पैशांची व्यवस्था दुसरीकडून करून देते. हो हो हो, आपल्याला नक्की गरज नक्की. नाही लागू देत की तेवढ्या पैशामुळे तुझं अडलं, असं होऊ देत नाही. असे अनेक अनुभव आहेत. हो. खूप छान. थँक्यू थँक्यू थँक्यू. थँक्यू मी थँक्यू मॅम, थँक्यू, तुमचे आभार. सम्राज्ञी. सम्राज्ञी, नंतर नीलम, अ, नंतर मॅडम, माझ्या छोट्या सासूबाईंनी जेव्हापासून हा कोर्स केला, हम्म, ग्रँड मास्टरचा पण केला, तसे आमचे आर्थिक प्रॉब्लेम खूप होते. म्हणजे माझे सासरे गेल्यानंतर फारच अडचणी आलेल्या आहेत. त्या हम्म, अडचणींमुळे माझ्या मिस्टरांनी पण जॉब सोडून इकडे शिफ्ट होणं पसंत केलं. हम्म, कारण शेती करण्यासाठी माझ्या सासऱ्यांना कुणी जोडीदार नव्हतं. मग घरी येणं भाग होतं आम्हाला, नवरा बायकोला. तर हम्म. त्यांनी जेव्हापासून हा क्लास केला, त्यांनी तुम्ही ज्या पद्धतीनं त्यांना गाईड केलं त्यानुसार हळूहळू का होईना आमचे आर्थिक प्रॉब्लेम सुटायला सुरुवात झाली आहे त्यात. बरोबर. येस. आता सासूबाईला सोबती सूनबाई पण आल्या. हो. छान. येस. स्वतःला काय अनुभव आला सम्राज्ञी, काय वाटते स्वतःला? मॅडम, माझा ना चेहरा असं खूप नेहमी असं चिंतेत असल्यासारखं दिसायचं, किंवा असं थोडस डार्क सर्कल, तसे मला जेनेटिक आहे, माझ्या वडिलांना पण आहे. हम्म. तर ते ना थोडे थोडे कमी व्हायला लागलेत आणि थोडासा चेहरा असा टवटवीत दिसायला लागला. ओके. हळूहळू ते प्रमाण माझ्या डार्क सर्कलचं हळूहळू, खूप फास्ट नाही पण हळूहळू हळूहळू कमी होतंय ते. हम्म, हम्म, आणि माइंड जसं छोट्या छोट्या गोष्टींवर डिस्टर्ब व्हायचं, जी हम्म, चिडचिड व्हायची, हम्म, ती म्हणजे एकदम छोट्यातली छोटी जरी गोष्ट असली ना, तरी हम्म, मी पटकन चिडून जायचे असं हम्म. एकदम जास्त प्रमाणात. आणि तेवढी गरज नसायची त्या गोष्टीवर चिडण्याची, म्हणजे लिमिट पेक्षा जास्त रिॲक्ट कसं होतं माणूस, हम्म, हम्म. म्हणजे त्या लिमिट पेक्षा जास्त रिॲक्ट व्हायची मी एखाद्या गोष्टीला. म्हणजे ते प्रमाण आहे ना, हळूहळू आटोक्यात यायला सुरुवात झाली ती. खूप म्हणजे सुंदर. हळूहळू कंट्रोल बसायला लागलाय माझा त्यावर. पण सर्वज्ञ तरी पण थोडासा हालून देतेच कंट्रोल, पण थोडा थोडा व्हायला लागलाय आता. नक्कीच. हळूहळू सगळ्याच गोष्टीवर कंट्रोल येणार. काय ना, आपलं सोलर भरलं होतं सट्ट. हो. हो, जास्तच प्रमाण. जास्तच. येस. खूप छान. ते अधिक मेडिटेशन वाढवूया, आपल्याला हवं तसं आपण घडूया. आपण जो विचार करणार तेच आपण घडणार. थँक्यू सम्राज्ञी. एवढ्या थँक्यू. सगळ्यांसमोर मान्य करणं की मी खूप चिडायची, यासाठी पण खूप हिंमत लागते सम्राज्ञी. हो. हे हे मान्य करणं, हेच यामध्येच तुम्ही जिंकलात. ओके. येस. खूप छान. थँक्यू 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 थँक्यू. मॅम. शिल्पा, नंतर नीलम.
त्यात ऍक्शन मध्ये होत्या म्हणून त्यांना. तुम्हीच शिल्पा, एकच शिल्पा हजर आहे. हा हा हा. आत्मा नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते. हा, खरं तर मी ब्रह्मांडीय ऊर्जा आणि तुमच्याशी जुळले ते थोड्या मानसिक समस्येसाठी, खरं म्हणजे मला तशी आर्थिक समस्या अशी काही नव्हती, पण मागील 1-1.5 वर्षामध्ये ज्या काही आयुष्यात घटना घडल्या त्यामुळे खूप मानसिक असं ताण म्हणा, डिप्रेशन असं सगळं होतं. झोपेच्या काही समस्या होत्या. मला मध्यरात्रीपासून झोप लागायची नाही, त्यामुळे दुसऱ्या दिवशी मला असं खूप मानसिक ताण दिवसभर असायचा आणि त्याच्यामुळे घरामध्ये पण असं एक निगेटिव्ह वातावरण तयार झालं. पण मी जेव्हा तुमच्याशी जुळले आणि अगदी पहिल्याच मेडिटेशनलाच मला इतका फरक जाणवला की मला अगदी शांत झोप लागायला लागली, की जी मी अगदी मध्यरात्रीपासून जागे असायची, मला झोप यायची नाही, अगदी शांत झोप लागायला लागली. आणि जो ताण होता डोक्यावरचा तो एकदम पहिल्या दिवसापासून मला तो कमी झाला. जो विचारांमध्ये मी सारखी एकातनं दुसऱ्यातनं जात राहायची आणि मग मला धडधडायचं, भीती वाटायची की आता कसं होणार, पुढे कसं होणार, ते सुद्धा अगदी पहिल्या दुसऱ्या मेडिटेशन पासून माझं पूर्णपणे बंद झालं. आणि ऑटोमॅटिकली मी थोडीशी मोकळी झाल्यामुळे घरातलं वातावरण पण एकदम पॉझिटिव्ह असं झालं आणि भरपूर त्याच्यामुळे बदल जाणवला मला. असं हे झालं. खूप सुंदर, खूप छान, खूप छान शिल्पा, खूप सुंदर. अगदी पहिल्या मेडिटेशन पासून खरंच सगळ्यांना बदल जाणवतो. बरं, पहिलं अगदी. मेडिटेशन हो. आहे ना, पहिल्या मेडिटेशन पासून खूप छान. नीलम, नंतर अमिता. नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते. शिवाजी दादांनी जसं सांगितलं की त्यांच्या जीवनात खूप चढउतार आले पैशाच्या बाबतीत, तसंच माझ्या जीवनात खूप चढउतार म्हणजे आजही चालू आहेत, पण मला त्या गोष्टींचा आता तितका त्रास होत नाही. म्हणजे जरी काही पैशाचे प्रॉब्लेम असले, एरवी मला पहाटे 3 वाजता जरी जाग आली तरी मी पैशाचा विचार करायचे आणि सतत पैशाच्या बाबतीत निगेटिव्हच विचार करायचे. ते माझे आता पूर्णपणे बंद झालेले आहेत. आणि मी स्वतः पॉझिटिव्ह राहते आणि माझ्या मिस्टरांना पण मी पॉझिटिव्ह ठेवते आणि माझ्या मुलींनाही पण मी तेच शिकवते. खूप तर सुंदर. कुठल्याही पॉझिटिव्हच राहायला शिका. की जो त्रास आम्ही सहन केलेला आहे तो त्रास तुमच्या वाट्याला येऊ नये म्हणून तुम्ही आतापासूनच पॉझिटिव्ह विचार करायला शिका. बरोबर. तसंच मला माझ्या छोट्या मुलीचा अनुभव शेअर करायचा आहे. हं. 4-5 दिवसापूर्वी तिचा घसा खूप दुखत होता. म्हणजे तिला बोलताना पण त्रास होत होता आणि आवाजही निघत नव्हता. पूर्ण आवाज चेंज झाला होता. हं. मी आता आपलं 3rd डिग्रीचं डायक्युमी हा सिम्बॉल ड्रॉ करून तिला रेकी सिम्बॉलचं दिली. नाव नाही सांगायचं. हा. तर तर तिला इतकं फरक पडला म्हणजे 2 दिवसात तिच्याही लक्षात नाही आलं आणि माझ्याही लक्षात नाही आलं आणि एक दिवस मला अचानक अरे तिचा आवाज अगदी रोजच्या सारखा क्लिअर झालेला आहे. मला इतकं बरं वाटलं ना मॅम. हा माझा पहिला प्रयोग होता. त्याच्यामुळे मला खूप बरं वाटलं. मनी मेडिटेशन झाले का की थँक्यू. राहिले तुमचे अजून? 3rd डिग्री कंप्लीट झाली का? नाही आता 3rd डिग्रीला आहे मी. ओके ओके. आता आपण 3rd डिग्रीला गेलोय ना, आता आपण मनीवर काम करणार. ओके, आता जो प्रॉब्लेम आहे मनीचा नक्कीच सॉल्व्ह होणार. पुढच्या 2 आठवड्यानंतर तुम्ही तुमचा अनुभव सांगणार. ओके, खूप खूप आठवलेली. पॉझिटिव्ह बाबतीत. येस, खूप छान. आपण 3rd डिग्री मध्ये मनी मनी या एनर्जीवर 3rd डिग्री मध्ये काम होते. येस, खूप छान. अमिता. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. पहिल्यांदा बोलायला संधी मिळत आहे ना? हा, बोला. रेकी जॉईन होण्या अगोदर खूप विचार डोक्यात होते, निगेटिव्ह विचार सतत विचारच असायचे. आता थोडे कमी आहेत. राग भरपूर यायचा, प्रत्येक गोष्टीत राग राग असायचा, तो कमी झालाय. विचार कमी झालेत आणि मेडिटेशनने थोडी शांत डोकं वाटतं. विचार येस, भरपूर कमी. खूप छान. आता आपण नेमकं 3rd डिग्री पर्यंत पोहोचलो आहे. अमिता, आणखी बाकी सगळ्या गोष्टींवर 3rd डिग्री मध्ये आणखी रिझल्ट येणार. ओके. येस, खूप छान. थँक्यू थँक्यू थँक्यू. तुम्ही सगळे जे 3rd डिग्रीला गेलेले सदस्य आहे, तुम्ही पुढच्या 15 दिवसाच्या सेशनला आर्थिक संदर्भामध्ये नक्कीच रिझल्ट सांगणार. ओके. येस, आपण फर्स्ट आणि सेकंड मानसिकता, आरोग्य यावर कार्य करत असतो. हळूहळू बेस पक्का होतो. ओके. वृषाली ताई, 2nd डिग्री, शिरगुप्पे.
माईक सुरू करा. त्यानंतर सुषमा बोडखे यांना संधी देईल. आणि मी कोणाचं नाव कोण देणार होतं आणखी, रश्मी खामकर त्यानंतर. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. मॅडम रेकीमध्ये गेल्यापासून खूप खूप समाधान वाटतंय, शांत वाटते, कामामध्ये स्पीड वाटते, अजिबात काम करायला नको वाटते, तिथे स्पीड आता आले आणि दिवसभर फ्रेश वाटते मेडिटेशन करून. हा चांगला बदल झाला. पुरुषाली ताई, तुम्हाला पण कामं करावं लागतात काय? होय, करते मॅडम, सगळी कामं करते. फक्त चपाती भाकरीला एक बाई लावली आता, हा, बाकी सगळी करते घरातली कामं. ओके, खूप छान, मस्त, मनालाच एक समाधान, आतूनच समाधान वाढायला लागलं. खरं आहे, आतून समाधान. मस्त. थँक्यू वृषाली ताई, अगदी मनापासून धन्यवाद. हा, कोणाला संधी देणार होती मी? बोला, ज्याला बोलायचं असेल हात वर करा, मग मला कळेल. हा, बोला. राजेंद्र दादा, तुम्ही नवीन आहे ना? बोला. तुम्हाला प्रश्न विचारायचा असेल आहे ना? हा, जर काय, ओके, ज्यांना नवीन सेशन जॉईन करायचं आहे, 1 जानेवारी 2023 पासून आपण नवीन बॅच सुरू कर, सॉरी, 1 जानेवारी 2025 पासून आपण नवीन बॅच सुरू करत आहे. ओके, आणि वेळ असेल दुपारी 4 वाजता. ज्यांना जॉईन करायचं आहे किंवा पुढच्या एखाद्या बॅचला बसायचं आहे जी संध्याकाळची आहे, त्यांनी मी चॅट बॉक्स मध्ये लिंक टाकलेली आहे, तो ग्रुप जॉईन करून घ्या. ओके, हा, तुम्हाला माने दादा, तुमच्यासाठी मी ग्रुपमध्ये चॅट बॉक्स मध्ये लिंक टाकलेली आहे, तुम्ही ग्रुप जॉईन करून घ्या. ओके, तुमचा काही प्रश्न असेल तर नक्की 2 शेअरिंग झाल्यानंतर तुमचा प्रश्न घेते मी. बोला आणखी, द्या, बोला कृष्णा दादा. अनुपमा कुठं गायब झाल्या? हा, बोला रश्मी, नंतर कृष्णा दादा. हा, आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. माझे पण विचारांचे हे कमी झाले, खूप विचार येत लागले डोक्यात, ते खूप कमी झाले मेडिटेशनला आल्यापासून. आणि मला आधी आश्चर्य असं वाटलं की हे बोलतात बोला का? बोला बोला, आवाज येतोय तुमचा, बोला. मला आश्चर्य वाटलं, आपण ते उमरदेवला एवढं चढून गेलं, माझी ढोपरं खूप दुखायची, म्हणजे मला इथून इथे चालता पण यायची नाही आणि सुजायची पण, आणि अशी ताट अशी व्हायची. पण आता मेडिटेशन करायला लागल्यापासून मी कसं एवढं ह्या चढलाय डोंगर, तो तेच मला असं हे वाटतंय, कल्पनाच करवत नाही अशी. आणि एवढं चढून आल्यानंतर सुद्धा संध्याकाळी सुद्धा आम्ही ट्रेनला वगैरे आलो तरी मी फ्रेश होते, आणि घरी येईपर्यंत सुद्धा फ्रेश होते. घरी आल्यावर सुद्धा असं दुखणं वगैरे एवढं जाणवलंच नाही ना, तर मला दुखल्यानंतर 2-4 दिवस असं चालायला पण व्हायचं नाही. म्हणजे हा अनुभव मला खूपच, म्हणजे डोक्याच्या बाबतीत असा आला. खूप छान. आपण ना मेडिटेशन केल्यामुळे काय झाले, आपले सगळे ब्लॉकेजेस रिमूव्ह झाले रश्मीताई. आणि त्यामुळे आपण ना किती किलोमीटरचा तो पहाड चढलो, उतरलो, तरी पण ऊर्जाच. घरी गेलो. कुठून आल्या होत्या तुम्ही? तुमचं गाव कोणतं? मी रत्नागिरी, खुद्द रत्नागिरीहूनच आले होते. रत्नागिरीवरून आले. बघा, तुम्हाला तर 2 ट्रेन. तुमचा प्रवास किती तासाचा होता? मी आदल्या दिवशी मुंबईला आले होते, त्यानंतर मग आम्ही शेगावला आलो. 2 दिवसाचा होता, 2 दिवस जायचे, 2 दिवस यायचे. बापरे. तरीही तुम्ही घरी गेल्यानंतर एकदम फ्रेश हो ना? होते. म्हणजे मला जाणवलं, मला वाटलं मी आता घरी गेल्यानंतर मी काहीच काम करू शकणार नाही, पण मला आता पण, म्हणजे मी आता काल पुण्याला जाऊन आले तेव्हा सुद्धा मी असं मला वाटलं नाही आपण एवढा प्रवास केलाय किंवा काय, असं वाटत नव्हतं, फ्रेश वाटत होतं मला. म्हणजे मेडिटेशनमुळे खूपच माझ्या ह्याच्यावर, शरीरावर पण परिणाम खूप झालाय. येस, याला म्हणतात रिव्हर्स जर्नी रश्मी. ओके, आपण थँक्यू. आहे त्यापेक्षा आपण 20 वर्षांनी कमी, आपली एनर्जी लेवल तेवढी वाढते. थँक्यू मॅडम, तुमचे पण थँक्यू. आभार. आणि तुम्ही आणलेल्या खाऊसाठी ज्ञानेश कडून आणि माझ्याकडून सुद्धा तुम्हाला थँक्यू. थँक्यू. आता या तुम्ही आमच्याकडे एकदा रत्नागिरी बघायला, कोकण बघायला. कोकणचे काजू, मी म्हटलं कोकणच्या सगळ्या लोकांनी मॅडमला जाडं करायचं ठरवलं की काय? कोकणचे स्पेशल काजू. कोकणचा मेवा आहे ना तो काजू. हो. खूप सुंदर. थँक्यू. थँक्यू. हा, येऊन बसली आहे ज्योती, माझ्या लक्षात आलं. थांब 1 मिनिट. हा, पहिले सुरू केलं पोरीने, बोल. कृष्णा दादाला संधी दिली होती. थांब ज्योती 1 मिनिट, कृष्णा दादा तयार आहेत. बोलू द्या त्यांना. बरं, बोल ज्योती.
आत्मा नमस्ते मॅम. आत्मा अ, नमस्ते. मला पण नव्हतं वाटलं की मुलीला हे म्हणजे एवढं पहाड चढून वरती आले खाली गेले. मला सुद्धा ते कळलं नाही की इतकं मोठं सगळेजण म्हणायचे खूप एवढं वरती आहे, एवढं तू कसं जाशील काय. तिला घेऊन म्हणजे आणि त्याच्यानंतर प्रवास पण झाला शेगाव टू नाशिक, तरी काहीच वाटलं नाही मला तिला घेऊन. अर्धांगवायू झाले. सगळ्यात आणि महत्वाची गोष्ट अशी की सगळेजण विचार करत की हीच कधी ज्योती जिला पॅरालाइज झालेला होता, जिने तेच धूम तर टाकून डान्स केला शेवटी. तेच तर खूप आश्चर्य वाटत होतं सगळ्यांनाही आणि मला पण कमी एवढं म्हणजे न थांबता वरती गेली पहाड चढून खाली पण आली तरी काहीच नाही वाटलं. आणि तिने पण काहीच नाही हे केलं, कोणाकडे गेली नाही आली नाही, त्रास बिलकुल काहीच कुठलीच गोष्ट नाही. आणि हात वगैरे कंटिन्यू हातावर होती तरी मला काहीच जाणवलं नाही ती गोष्ट. खूप सुंदर. त्याचं खूप म्हणजे खूप हे वाटतंय आतमध्ये खूप बसते. थँक्यू. आपण शेगाव मध्ये गेलो आणि इकडे आलो तर आपले तेच विषय सुरू होतील, म्हणून आपण आता थांबूया. बोला कृष्णा दादा. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते. मॅडम, सुरुवातीला ज्या वेळेला माझे मिसेस रेकीला जॉईन झाले त्याच्या अगोदर आम्ही दवाखान्याला खूप खर्च केला होता. पाठीमागे मी सांगितलं होतं तुम्हाला की दर महिन्याला जवळजवळ 10,000च्या वर मला खर्च जात होता. पण ज्या वेळेला रेकी आमच्या घरामध्ये सुरू झाली तेव्हापासून मिसेसला तब्येतीमध्ये चांगल्या प्रकारचा फरक पडला आणि माझे दवाखान्याचे पैसे पूर्णपणे वाचले. तसंच मी सुद्धा डॉक्टरकडे जात होतो, माझ्यावर सुद्धा जो खर्च होत होता तो सुद्धा खर्च आता माझा पूर्णपणे कमी झालेला आहे आणि माझी तब्येत सर्वांची चांगली आहे. घरामध्ये कोणाची काही जास्त तब्येत हीच नाही, तक्रार कोणाचीच नाही अजिबात. आणि माझे काही प्रॉब्लेम होते, गुडघे दुखीचे काही अजून काही प्रॉब्लेम होते, ते तर माझे तर पूर्णपणे जवळजवळ बरे झालेले आहेत. गुडघेदुखी माझी आता जवळजवळ 100%पैकी 80% पूर्णपणे बरी झालेली आहे. मला नीट उभं राहता येत नव्हतं, जास्त पाय दुखत होते गुडघे. आता पूर्णपणे मी उभा राहून बराच वेळ उभा राहू शकतो, काम करू शकतो उभा राहून सुद्धा. म्हणजे दवाखान्यात जे जाणारे पैसे आहेत ते पैसे माझे आता पूर्णपणे वाचलेले आहेत. तुमची रेकी थर्ड कंप्लीट झाली जस्ट, बरोबर हा, ना? जस्ट कंपल्सरी झाली. खूप सुंदर, खूप छान, मस्त. मी तब्येतीला पूर्णपणे चांगला फरक पडलाय आणि घरामध्ये सुद्धा आता शांतता निर्माण झालेली आहे. सगळे समाधानी आहे सध्या घरामध्ये. तुमचं वय किती आहे सर? माझं वय आता जवळजवळ 70 पूर्ण होईल. खूप छान. यस. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आणि उंबरदेव वाचून आल्यापासून मला गुडघे अजिबात दुखत नाही, जवळजवळ पूर्णपणे बरंच झालं असं म्हणे हरकत नाही मला. अंबरदेवचा पहाड चढला आणि गुडघे दुखी गायब. गायब झाले असं म्हणे हरकत नाही आता जवळजवळ. खूप छान. यस, मी सांगितलं होतं तुम्हाला, तुमचे दुखत आहेत ना ते थांबून जातील, बोलले होते की नाही बरा? हो ना. यस. ओके. चालेल. आत्मा ओके. नमस्ते. खूप छान. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. अगदी मनापासून धन्यवाद. अनुपमा येऊन बसल्या आहेत. अनुपमा, लीनाताई तुम्हाला काही बोलायचं असेल तर नक्की शेअरिंग करू देते. ओके, हा, बोला बोला अनुपमा. आणि मग त्यानंतर आपण थांबूया. ओके, निकटे दादा बोलायचं असेल तर नक्की हात वर करा. ओके, हा, मग म्हणसाल मला ओके बोलायचं आहे निकटे दादांना पण. हा, बोला अनुपमा. मग म्हणता संधी देत नाही, आता बोला ना पटकन. अनुपमा, आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. बोला. आवाज येतो? एकदम क्लिअर. आवाज येतो? एकदम क्लिअर येतो, बोला. अरे मॅडम, माझा आवाज येत नाही? आवाज येतो. आत्मा नमस्ते सर्वांना. रेकी आल्यापासून खूप माझं रेकी थर्ड पूर्ण झालेलं आहे आणि मला रेकी आल्यापासून खूप खूप चांगले अनुभव यायला लागलेत. आणि महत्वाचं म्हणजे पहिल्यांदा मी जेव्हा आले होते तेव्हा नेहमी सारखंच की सगळ्यांना म्हणजे बरेच जण सांगितलं की झोपेचा प्रॉब्लेम, सतत विचार करणं, ह्या सगळ्या गोष्टी माझ्या पण होत होत्या.
त्या पण खूप कमी झाल्या. आणि दुसरी गोष्ट, माझे हात आरोग्याच्या दृष्टीने म्हटलं तर माझे हात आणि तळपाय खूप गरम असायचे आणि खूप पायाला भेगा वगैरे होते, तर खूप असे हात आणि पाय खूप मऊ झाले. हा पण एक माझा छान बदल झाला तेव्हाच, अगदी पहिल्या ह्याच्यामध्येच, पहिल्या लेवललाच. आणि नंतर नंतर मला खूप असे छोटे छोटे खूप छान अनुभव आहेत. सगळ्यात महत्वाचं एक अनुभव म्हणजे, मी परवा म्हणजे आता मध्ये खूप पाऊस पडत होता बघा, आणि दिवाळीच्या अगोदर आम्ही तुळजापूरला गेलो होतो. माझा मुलगा, मी सून असे गाडीतून गेलो होतो. साधारण मी चांगली ते मला वाटते सोलापूरच्या अलीकडे पण गेलो, आणि नंतर एवढा मोठा पाऊस सुरू झाला, एवढा मोठा पाऊस झाला, म्हणजे एवढं आभाळ होतं की कधीच मी बघितलं नव्हतं. एवढं मोठं आभाळ, इतका जोरात पाऊस होता. मग मी सतत प्रार्थना तर करत होतेच, माझी चालूच होती प्रार्थना. प्रथम मी तुळजाभवानीला केली, तुम्हाला मी प्रार्थना केली मुख्य म्हणजे त्या दिवशी. आणि मग आपले सगळे तुम्ही सांगितलं ते शिकवले, सगळे रेकीला प्रार्थना करून सिम्बॉल्स हे केले. तर अगदी पूर्ण म्हणजे सोलापूरला जाईपर्यंत आणि सोलापूर पासून पुढे जाईपर्यंत पूर्ण आकाश निवळलं गेलं. आणि पूर्ण आम्ही तुळजापूरला व्यवस्थित पोहोचलो, व्यवस्थित दर्शन झालं. हा खूप मोठा अनुभव होता माझा. खूप छान वाटलं. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. थँक्यू अनुपमा ताई, अगदी मनापासून धन्यवाद. अगदी पहिल्याच डिग्रीला असलेल्या आता लीना तांबे, बोला लीना ताई, काय बदल वाटतो आठवड्याभरामध्ये? माईक सुरू करा. आत्मा नमस्ते सगळ्यांना. आत्मा नमस्ते. हा, थोडा रागावरती कंट्रोल आहे. राग होता थोडा, येत होता, आता थोडा कमी झालाय. आणि मेन म्हणजे माझ्या इथे ना चालल्यासारखं वाटायचं, बसले तरी. आता मग इथे इथे थोडस मानेला वगैरे चाललं, असं मुंग्या आल्यासारखे वाटायचे चालल्यासारखे. ते आता माझ्या खूप म्हणजे कमीच झाले, नाही आता नाही, जाणवतच नाहीये. सेकंड डिग्री पर्यंत एकदम क्लिअर होऊन जाणार आहे ते तरी पण. ओके. हा, हाताच्या पायाच्या पायाचा, हा थोडा पायाचा प्रॉब्लेम आहे, ते दुखतं थोडं, पण तो पण आता होईल कमी मेडिटेशन करते म्हणून. नक्कीच. ओके. ओके, तर नक्कीच सगळ्यांना ब्रह्मांडीय ऊर्जा. दादांना काहीतरी विचारायचं होतं, बोला राजेंद्र दादा. तुम्हीच टाकला ना मेसेज, हात वर केला होता. माने हा, मगाशी सांगितलं होतं बोलायचं. माने 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 नाही, त्यांच्याकडे रेंज नाही आहे सध्या ते. ओके, ज्या सन्माननीय सदस्यांना छान ऊर्जेसोबत जोडायचं आहे, ब्रह्मांडीय ऊर्जाचा अनुभव घ्यायचा आहे, आमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडला आहे, तुमच्याही आयुष्यामध्ये असाच बदल घडून आणा. आणि यासाठी ऊर्जेसोबत जोडा. सुख, समाधान, आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, भरभराट तुमच्या आयुष्यामध्ये आणा. यासाठी ऊर्जेसोबत जोडा. आणि आपली नवीन बॅच सुरू होत आहे 1 जानेवारी 2025 पासून. नवीन बॅचला ज्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी नक्कीच ग्रुप जॉईन करा. आणि युट्यूबच्या सदस्यांना सांगेल, मध्ये मध्ये 1-2 वेळा तुम्हाला नंबर टाकला आहे, तर तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता. बघा, हा शेवटी नंबर दिलेला आहे, या नंबरवर संपर्क करू शकता. त्याचप्रमाणे या व्हिडिओच्या लिंकच्या खाली एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक टाकलेली आहे, त्या ग्रुपवर जॉईन करा. आणि आणखी काही सदस्य असतील ज्यांना बाबा प्रवेश नाही घेऊ शकत, पण कुठेतरी हिलिंगची गरज आहे, नाही एनर्जी एक्सचेंज भरू शकत, अशांनी सुद्धा ग्रुप जॉईन केला तर ही ग्रुप रेकी दिली जाते. जेवढं मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट कडून सेवा देण्याचा प्रयत्न केला जातो, जेवढं आम्हाला शक्य असेल. ओके, थँक्यू सगळ्यांना, अगदी मनापासून धन्यवाद. आपण मेडिटेशन करूया. हा नंबर आहे 8275804262. फक्त व्हॉट्सअप मेसेज करा, जेणेकरून बोलायला एवढी संधी, एवढा वेळ मिळत नाही. तुम्हाला काही प्रश्न असेल तर मेसेज करा, नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न केला जाईल. परंतु लाईव्ह सेशन मध्ये भरपूर माहिती दिल्या जाते. आपण लाईव्ह सेशन घेत असतो झूम ऍपला. दररोज लाईव्ह सेशन होते, 40 ते 45 दिवसाचं सेशन असते, आणि त्या सर्व सेशन तुम्हाला रेकॉर्डिंग सुद्धा मिळतात. ओके, अर्चनाताई कुकडे, काही शेअरिंग करायचं आहे? बोला. नाही, मी ग्रँडमास्टर झाल्यावरच करेल. आता नाही कॉन्फिडंट, तुम्हाला ग्रँडमास्टरला यायचंच आहे? यायचंच आहे. खूप छान. आणि सगळेच करायचे आहेत, 3 कोर्स करायचे आहे. आणि नंतर सगळं झाल्यानंतर सगळं डिटेल सांगेल मग. ओके, अर्चनाताई, पण तुम्ही मला शेगावला येणार होत्या तुम्ही, आणि वेळेवरच कॅन्सल केलं. तुम्ही आल्या नाही, मी शोधलं तुम्हाला.
हो का, जमलं नाही मॅडम असं. अच्छा, आता असं म्हणा ना मॅडम, मी ग्रँड मास्टरचा शील्ड घ्यायला येणार आहे डायरेक्ट. हा. हो हो. आहे ना? येस, हो. खूप छान. अगदी मनापासून धन्यवाद. थँक्यू ऑल ऑफ यू. एक तो विश्वास असतो स्वतःमध्ये की मी ग्रँड मास्टर होणार आहे. तर मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट कडून झालेले ग्रँड मास्टर्स हे खरंच खूप वेगळेच असणार आहेत, असतातच. हा एक पूर्ण विश्वास पुन्हा तुम्हाला देते. या जगामध्ये सोल लेवलवर डेव्हलपमेंट करायची असते. आध्यात्मिक प्रगती सोबतच माणसाला आर्थिक प्रगती तेवढीच गरजेची आहे. बघा, फक्त आध्यात्मिक प्रगती झाली असं म्हणून आपलं पोट भरणार नाही. आपल्याला स्वार्थ सुद्धा साधायचा आहे आणि परमार्थ सुद्धा गाठायचा आहे. हो ना, दोन्ही गोष्टींवर सारखं काम करायचं आहे. तर नक्कीच यासाठी मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट सोबत जुडा. नाही जमत माझ्यासोबत जुडायला, कोणत्याही हिलिंग इन्स्टिट्यूट सोबत जुडा, पण रेकी शिका, ऊर्जेसोबत जुडा, एवढं सांगेल. पण जर काय मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट सोबत जुडला तर आम्ही जातीने प्रयत्न करणार, मी शब्द देते. ओके. आपली प्रियंका, तू व्हिडिओ सुरू केला होता, बोल. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. जेव्हा मी हे जॉईन करण्याच्या आधी मला ऍसिडिटीचा त्रास होत होता आणि मेंटली पण मी डिस्टर्ब झाले होते. म्हणजे मला काहीच सहन होत नव्हतं आणि चिडचिड पण वाढली होती. तर आता माझी रेकी 3rd कंप्लीट झाली तेव्हापासून हेल्थ इश्यू पूर्ण थांबलाय आणि शांत पण वाटायला लागले आणि म्हणजे मन पण एकदम स्थिर झालंय आणि कोणताच त्रास नाही आता सध्या. खूप म्हणजे तन मन बुद्धी एकदम स्ट्रॉंग झालंय तुझा आणि आता लवकरच ग्रँड मास्टर पण. बिझनेस पण चांगला चाललाय. बिझनेस पण चांगला चाललाय म्हणजे रिलेशन जे आता बरेचसे कस्टमर जे गेले होते, तुटले होते काही कारणाने, ते परत आले. म्हणजे असं झालं बिझनेस ग्रोथ पण चांगली होत चालली आहे आणि आता कुठला सध्या प्रॉब्लेम नाहीये आणि मला गॅरंटी आहे की अजून भरपूर म्हणजे कस्टमर बेस पण भरपूर होईल आणि हेल्थ इश्यू पण असणार. आणि इव्हन ते म्हणजे आपण होम हिलिंग केलं, त्या होम हिलिंग पासून पण खूप म्हणजे खूप पॉझिटिव्हिटी आली घरात. खूप चांगलं आहे तो आल्यापासून पण खूप मला फरक पडलाय. ओके. म्हणजे सगळं व्यवस्थित झालं. फॅमिली. थँक्यू प्रियंका. तुझा आवाज थोडासा कमी येतो आहे. नयना, रेकी नंतर आर्थिकतेचा प्रश्न कसा सॉल्व्ह झाला जरा सांगा सगळ्यांना, तुमचा माईक ऑन होत असेल तर. त्यांचा पगाराचा खूप छान असा अनुभव आहे, तर त्या वेळेवर दिसल्या मला, म्हणून सांगायचं म्हणते. पगाराचा अनुभव म्हणजे मॅडम, पहिल्यांदा रेकीत यायच्या अगोदर 20%च होता पगार, नंतर 80 तो वाढला आणि 60% साठी फाईल केली. म्हणजे आता थोड्या दिवसात होईल तो 60% पगार. हा मला सगळ्यात जास्त अनुभव आला की ज्यावेळेस आपण विचार पॉझिटिव्ह करतो ना रेकीमध्ये जोडल्यावर, तर आपोआप आपली जिथं एनर्जी स्टक झालेली असते तिथं आपोआप काय होतं की चालू होतात, म्हणजे पैशाचे जे मार्ग आहेत ते चालतात मॅडम. हा अनुभव मला चांगला आला. आत्मा नमस्ते मॅडम. खूप खूप अनुभव आला मला रेकीचा ह्याच्या बाबतीत. सांगाल तेवढे अनुभव कमी आहेत. सांगाल तेवढे कमी एक वेळेला की जॉईन करण्यासाठी द्यायसाठी पैसे नव्हते माझ्याकडे, ते माझ्या बहिणीने भरले होते. मग त्याच्यानंतर आपोआप मी ग्रँड मास्टर पर्यंत पोहोचले, फी पूर्ण केली. आता एंजलला पण आहे, एंजलची पण फी पूर्ण करण्याचा प्रयत्न चालू आहे माझा आणि ते होणार, विश्वास आहे माझा. नक्कीच आपण हा छान एनर्जी देऊया की नैना 20 वरून 40 वर गेल्या. 40 वर ना नैना? 60% ला गेले आता, 60 ला गेले आहेत. ओके. 100% त्यांचा पगार येऊ दे. आत्मा नमस्ते मॅडम. ही ब्रह्मांडी ऊर्जा तुम्हाला छान मदत करणार आहे. अप्रोल निघत जाईल तुमचं, काही काळजी करू नका. ओके. खूप छान. ऊर्जा अशीच मदत करत असते. थँक्यू नैना, तुम्ही वेळेवर दिसल्या मला, म्हणून मग मला अचानक आठवलं. अगदी मनापासून धन्यवाद. थँक्यू. तुम्ही सगळेजण विश्वास ठेवता आणि ऊर्जेसोबत जोडता आणि ऊर्जा तुम्हाला भरभरून देते. अशीच इतरांच्या आयुष्यामध्ये आनंद खुशी आणण्यासाठी
प्रयत्न करा. थँक्यू सगळ्यांना. थँक्यू थँक्यू थँक्यू. खूप धन्यवाद. आपण आता मेडिटेशन घेणार आहे आणि ज्या सन्माननीय सदस्यांना मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट सोबत जोडायचं आहे, ग्रुपच्या खाली लिंक आहे, त्यांनी लिंक जॉईन करा. युट्यूबच्या सदस्यांनी आणि लाईव्ह सेशन मध्ये असलेल्या सदस्यांनी चॅट बॉक्स मध्ये आपल्याला ग्रुपची लिंक दिलेली आहे. नक्कीच उद्या तुम्हाला पूर्ण माहिती दिली जाईल नवीन सेशन बद्दल. एक लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला ही काही लिंक कदम नुसार तुमच्या समोर आहे, तुम्ही लिंक कुठे आहे जिथं पाठवलं हे बघा, त्याच्याच खाली लिंक आहे बघा लगेच. ओके, तुम्ही मात्र उद्या एनर्जी एक्सचेंज फी बघून थक्क व्हाल की मॅडम एवढा छान रिझल्ट होतो, आमच्याकडचा दवाखाना कमी होतो, आमच्याकडचे प्रश्न सॉल्व्ह होतात आणि फी फक्त एवढी. येस, कारण आम्ही सेवा म्हणून ऊर्जा देत असतो. माझा ऍज अ टॅरो रीडर, ऍज अ क्रिस्टल हिलर हे माझे बिझनेस आहेत. माझ्या व्यवसायामध्ये मी रेकी आणत नाही आणि रेकी ही माझी सेवा आहे. या ऊर्जेने माझ्या आयुष्यामध्ये खूप प्रकाश दिला आहे, मला खूप आनंद दिला आहे आणि म्हणून एक कृतज्ञता म्हणून मी एवढ्याच एनर्जी एक्सचेंज मध्ये ही ऊर्जा सगळ्यांना जेवढा मला नियमित बसते तेवढं मी सर्वांना देण्याचा प्रयत्न करत असते. थँक्यू सगळ्यांना, अगदी मनापासून धन्यवाद. थँक्यू त्या ऊर्जेला, थँक्यू ब्रह्मांडीय ऊर्जेला, थँक्यू थँक्यू. आपण मेडिटेशन करूया.